प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. तर प्रियांनो, या ठिकाणी जो आपला कॅम्प आहे, या कॅम्पला नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे? फायर कॅम्प. प्रेज द लॉर्ड, है ना. म्हणून या ठिकाणी जे वचन आहे इब्री 1:7, आपण तिथूनच सुरुवात करूया. इब्री लोकासपत्र 1 अध्याय वचन 7 आपण वाचूया आणि सुरू करू. Hebrews chapter 1 and verse 7. आणि देवदूतांविषयी तो म्हणतो, तो आपले देवदूत वायू आणि आपले सेवक अग्निज्वाला असे करतो. प्रभूला धन्यवाद. तर या ठिकाणी जो शेवटचं वाक्य आहे, आपले सेवक तो काय करतो? तर परमेश्वर त्याच्या सर्व सेवकांना अग्निज्वाला करणार आहे. प्रभूला धन्यवाद असो. या ठिकाणी किती देवाचे सेवक आहे? हात उंच करून दाखवा थोडं. अर्ध नको हा का? ओके, 90% लोकांचा हात वर गेला नाही. आता एक दोन वचन सांगतो तुम्हाला, मग आता सगळ्यांचे हात वर जाते. तर परमेश्वर त्याच्या सेवकांना अग्निज्वाला करतो. आणि मी बोललो परमेश्वर आपल्या सर्वांना अग्निज्वाला करणार आहे ना. मी बोललो किती सेवक आहे? हात उंच करा. खूप कमी लोकांचा आला होता. आता तुम्हाला सांगतो देवाचे सेवक कोण आहेत. येशू ख्रिस्ताचे जे शिष्य होते, येशू ख्रिस्ताचे 3 शिष्य होते. तर येशू ख्रिस्ताचे टोटल 3 प्रकारचे शिष्य होते. पहिली कॅटेगरी होते 12 शिष्य. 12 शिष्य हे कोण होते? ज्यांनी आपलं घर दार सगळं सोडलं आणि येशूच्या मागं जिथं जिथं येशू जायचं तिथं आपलं सर्व सोडलं. घर सोडलं, पत्नी सोडले, लेकरं सोडले आणि प्रभूकडे ते प्रभूच्या मागंच राहायचे नेहमी. आणि त्याच्यानंतर दुसरे शिष्य होते, ते होते 70 शिष्य. ते 70 शिष्यांचा कॅटेगरी असा होता की प्रभू येशूच्या नावाने ते लोक प्रार्थना करायचे, भूतांना घालवायचे, आजारांना बरे करायचे. ते झालं दुसरी कॅटेगरी. आता तिसरी कॅटेगरीची कोण आहे आपण वाचूया. मत्ती सुवर्तमान याचा 28वा अध्याय आणि वचन 19. मॅथ्यू चॅप्टर 28 अँड वर्ड्स 19. मॅथ्यू 28 अँड वर्ड्स 19. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. सर्व जगामध्ये जावा आणि लोकांना शिष्य करा आणि त्यांना काय करा? पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावाने. तर हे तिसरी कॅटेगरी कोण आहे? ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांना काय बनवा? माझं शिष्य. शिष्य म्हणजे देवाचा सेवक. म्हणजे ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे, तारण झालेलं आहे, ते सर्व तिसऱ्या कॅटेगरीचे देवाचे सेवक आहे. प्रेज द लॉर्ड. आता जितके देवाचे सेवक आहेत हात उंच करा बरा. प्रेज द लॉर्ड. ऑलमोस्ट एव्हरीबॉडी, जवळजवळ सर्व लोक. प्रेज द लॉर्ड. आपण सर्व देवाचे कोण आहोत? देवाचे सेवक आहोत. एक आहे 12, दुसरं 70 आणि तिसरं असंख्य. जितक्या लोकांचं तारण झालेलं आहे, मी वचनाप्रमाणेच बोललो, ज्यांचं तारण झालेलं आहे ते सगळं प्रभूचे कोण आहे? शिष्य. आपण सर्व देवाचे सेवक आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि सर्व देवाचे सेवक आज काय होणार आहेत? मागच्यांचाच आवाज लागतो मला नेहमी बरं का. आपण परमेश्वर आपल्याला सर्वांना काय करणार आहे? अग्निज्वाला. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. तर आज आपला तोच उद्देश असू द्या, जे आपला मोटो आहे, जो आपला थीम आहे, जो आपला सब्जेक्ट आहे. देवाने मला इथं अग्निज्वाला बनण्यासाठी आणलेला आहे. स्पिरिच्युअल लाईफमध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये आपण सर्व अग्निज्वाला बनणार आहोत. प्रभूला धन्यवाद. आणि या अग्निज्वालाशी संबंधित मी तुम्हाला 4 गोष्टी शिकवणार आहे. अग्निज्वालाशी संबंधित 4 गोष्टी. पहिलं आहे अग्नीचे पाचारण. पहिलं काय आहे? अग्नीचे पाचारण. तर प्रियांनो, परमेश्वर त्याच्या लोकांना, जे त्याचे सेवकगण आज या ठिकाणी बसलेले आहे, असंख्य जे त्याचे सेवक आहे, प्रभू त्यांना
अग्नीचे पाचारण देऊ इच्छितो. अग्नीचे पाचारण परमेश्वर सर्वात अगोदर आपल्याला देऊ इच्छितो. तर त्याच्यासाठी आपण निर्गमनाच्या पुस्तकामध्ये जाऊया. निर्गमनाचं पुस्तक याचं 3 अध्याय 2 वचन वाचा बरं. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून हां 2 वचन बरोबर. अग्निज्वालेतून त्याला दर्शन दिले. त्याने दृष्टी लावली तर झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्याला दिसले. बघा, या ठिकाणी परमेश्वराने मोशेला दर्शन दिलं आणि हे दर्शन अग्नीच्या झुडपातून दिलेलं आहे. आणि अग्नीच्या झुडपाबद्दल असं दिलेलं आहे, त्या अग्नीने ते झाड जळत होतं, परंतु त्याचे फांद्या म्हणा, त्याचे पानं म्हणा, त्याचे फुलं म्हणा, ते काही जळत नव्हतं. पण संपूर्ण झाडाला काय लागली होती? आग लागलेली होती. आणि इथूनच परमेश्वराने मोशेचं एन्काउंटर केलं आणि मोसेसला परमेश्वराने त्याच्या लोकांच्या सुटकेसाठी इथूनच निवडलं. हे मोशेचं जे पाचारण होतं, हे अग्नीचं पाचारण होतं. हालेलुया. आज या आपल्या फायर कॅम्पमधून पण परमेश्वर अनेकांना या अग्नीच्या झुडपातूनच त्यांना सेवेसाठी वेगळं करणार आहे. एक वेगळ्या गोष्टीसाठी परमेश्वर वेगळं करणार आहे. प्रियानो, इथूनच मोशेचं जीवन बदललं. ते झाड वगैरे जळत नव्हतं, परंतु परमेश्वराने त्याला तिथून सेवेसाठी वेगळं केलं. आणि हेच पाचारण प्रभू आपल्याला देत आहे. आता त्याचं जे कॉलिंग होतं, त्याचं कॉलिंग कन्फर्म करण्यासाठी प्रभूने त्याला काय सांगितलं बघा. निर्गमचं पुस्तक 4 अध्याय एक्सोडस 4:1. तेव्हा मोशेने उत्तर दिले, पण ते माझा विश्वास धरणार नाहीत, माझे म्हणणे ऐकणार नाहीत. ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही. 2 वचन. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तुझ्या हातात ते काय आहे? तो म्हणाला, काठी आहे. आता मोशेला परमेश्वराने विचारलं, तुझ्या हातात काय आहे? तर मोशे काय म्हणाला? माझ्या हातात काय आहे? ही काठी कोणाची होती? ही मोशेची काठी होती. कोणाची काठी होती? मोशेची काठी. 40 वर्ष ही काठी घेऊन मिद्यानाच्या जंगलामध्ये शेरडे मेरडे राखताना हा जो मोशे होते, याच्या हातात ती काठी होती. आणि काठी कोणाची होती? मोशेची काठी होती. आता 4 अध्यायाच्या 20 वचन वाचा. 4:20. मग मोशे आपली बायको व मुलगे ह्यांना गाढवावर बसवून मिसर देशात परत जायला निघाला. तो देवाची काठी आपल्या हातात घेऊन चालला. कोणाची काठी? पहिलं ती कोणाची काठी होती? मोशेची काठी होती. आणि आता कोणाची काठी झाली ती? पहिली मोशेची काठी होती, आता देवाची काठी झाली. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर इथं तुम्हा प्रत्येकाला त्याची काठी बनवणार आहे. प्रत्येक जण त्याची काठी बनणार आहे. हालेलुया. इथून परमेश्वर, तुम्ही जे स्वतःचे आहात, आता स्वतःचे राहणार नाही. आता देव तुम्हाला काय करणार आहे? तुम्हाला त्याचे बनवणार आहे. मोशेला बोललं, तुझ्या हातात काय? माझी काठी. त्याला त्याचा अभिमान होता, त्याला त्याचं गर्व होतं. 40 वर्ष या काठीने मिद्यानाच्या जंगलामध्ये शेरडे मेंढर राखले. ही माझी काठी आहे. 40 वर्ष. मग परमेश्वराने त्याला चेंज करून टाकलं आणि आता इथं दिलेलं देवाची काठी. प्रेज द लॉर्ड. आपल्याकडे आपलं भरपूर आहे, माझं भरपूर आहे. आता माझं सगळं जाणार आहे आणि माझं सगळं कोणाचं होणार आहे? देवाचं होणार आहे. मी स्वतः माझं आहे आणि यापुढे मी काय होणार आहे? मी देवाचा होणार आहे. याग्नी कॅम्प संपताना, इथून जाताना, जसं मोशे कुठं जाताना इथं दिलेलं आहे ना, मिसर देशात परत जायला निघाला. जसं तो जायला निघाला तसं तुम्ही एक कॅम्पमधून जायला निघाल तर त्यावेळेस तुम्ही कोण असणार? देवाची काठी बनून जाणार. प्रेज द लॉर्ड. आम्ही कोणाची काठी आहोत? आम्ही देवाची काठी आहोत. प्रभूला धन्यवाद. तर देवाची काठी ही कशी झाली? मोशेची काठी होती पहिलं, मग देवाची काठी कशी झाली? त्याच्यासाठी परमेश्वराने
काय केलेलं आहे. एक्सोडस चॅप्टर 4 वर्ड्स 3 अँड वर्ड्स 4. निर्गम 4 अध्याय वचन 3 आणि 4. त्याने म्हटले, ती जमिनीवर टाक. हां. ती त्याने टाकताच तिचा साप झाला. त्याला पाहून मोशे पळाला. परमेश्वराने मोशेला सांगितले, आपला हात पुढे करून त्याचे शेपूट धर. त्याने हात पुढे करून ते धरले, तेव्हा त्या सापाची त्याच्या हातात काठी झाली. प्रेज द लॉर्ड. म्हणजे ही मोशेची काठी देवाची काठी कशी झाली, तर त्याने आज्ञापालन केलेलं आहे. ज्या वेळेस तुम्ही देवाची आज्ञाचं पालन करणार, त्यावेळेस तुम्ही स्वतःचे राहणार नाही, तुम्ही कोणाचे होणार? देवाचे होणार. मग त्यासाठी तुम्हाला पहिलं काय करावं लागेल? आज्ञेचं पालन करावं लागणार. प्रभूला धन्यवाद. आज त्याच्या वचनातून परमेश्वर जे काही तुम्हाला बोलेल, तुम्हाला ते सर्व ओबे करायचं आहे, तुम्हाला ते सर्व फॉलो करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय बनणार? देवाची काठी बनणार. प्रेज द लॉर्ड. आता ही काठी साधारण काठी राहिलेली नाही. आता ही काठी देवाची काठी झालेली. आणि देवाची काठी झाल्यानंतर परमेश्वराने याला एका मोठ्या मिशनसाठी पाठवलेलं आहे. ते कोणतं मिशन होतं? इस्रायल जे देवाचे लोक होते, मिस्र देशामध्ये 430 वर्षापर्यंत गुलाम झालेले होते, बंदी गृहामध्ये होते, स्लेवरीमध्ये होते. त्या लोकांना सोडून परमेश्वराने मोशेला जबाबदारी दिली, आता त्यांना कनान देशामध्ये जा, कनान देशामध्ये घेऊन जा. मिस्र म्हणजे हे जग, इजिप्त म्हणजे काय? हे प्रेझेंट वर्ल्ड. आणि परमेश्वर मोशेला पाठवत आहे, माझ्या लोकांना मिस्रमधून काढ आणि त्यांना कनान देशात ने. कनान म्हणजे स्वर्ग. कनान म्हणजे काय? स्वर्ग. तर आता परमेश्वराने मोशेची निवड केली, मिस्रमधले असलेले त्याचे लोक त्यांना काढायचं आणि कनानमध्ये न्यायचं. त्याच्यासाठी परमेश्वराने त्याच्या हातात काय दिली? काठी दिली. ती काठी कोणाची? देवाची. प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू बहिणींनो, या पृथ्वी रूपी मिस्र देशामध्ये देवाने निवडलेले बरेच लोक आहे, ते सैतानाच्या गुलामगिरीमध्ये आहे. तुम्हाला मला त्यांना बाहेर काढायचं आहे आणि कुठं न्यायचं आहे? आपल्याला त्यांना कनानमध्ये न्यायचं आहे, स्वर्गीय कनानमध्ये न्यायचं आहे. ते स्वर्गीय कनान म्हणजेच देवाचं राज्य आहे, स्वर्गाचं राज्य आहे. देवाच्या राज्याला बायबलमध्ये वेगवेगळं नाव दिलेलं आहे. पहिलं जे प्रेझेंट आता जे चर्च आहे, हे पण देवाचं राज्य आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त बोलला, देवाचे राज्य इकडे तिकडे नाही, देवाचं राज्य तुमच्या मध्ये आहे. आणि हे जे आपल्या मध्ये आहे देवाचं, हे मंडळी, चर्च इट सेल्फ इज किंगडम ऑफ गॉड. चर्च पण एक देवाचं राज्य आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचप्रमाणे बायबलमध्ये ह्याला वेगवेगळं, कारण येशू ख्रिस्त बोलला, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहे. प्रभूला धन्यवाद. तर त्याचप्रमाणे प्रियांनो, स्वर्गामध्ये पण वेगवेगळे जागा आहे. बायबल त्याला नाव देतं नवीन आकाश, बायबल त्याला नाव देतं नवीन पृथ्वी, बायबल त्याला नाव देतं नवीन यरुशलेम, बायबल त्याला नाम देतं सियोन. याचे वेगवेगळे देवाचे राज्यासाठी नाव आहे. तर आता आपल्याला या जगाला मुक्त करायचं आहे, गुलामगिरीमध्ये असलेले त्यांना मुक्त करायचं आहे. आणि कुठं घेऊन जायचं त्यांना? कनान म्हणजे स्वर्गात घेऊन जायचं आहे. म्हणून आपल्या मिनिस्ट्रीचं नाव काय दिलेलं आहे? वेलकम टू हेवन. वेलकम टू, ते सगळ्यांना जाऊन सुवार्थ सांगायचं आहे, म्हणायचं आहे वेलकम टू हेवन. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. तर आता मोशे काठी घेऊन निघाला, आपल्याला पण काठी घेऊन निघायचं आहे. त्या काठीने मोशे ज्यावेळेस फारो राजा समोर उभा राहायचा, प्रेज द लॉर्ड, फारोला तो अजिबात घाबरायचा नाही. फारो इतका मोठा राजा आहे, आजूबाजूला भाले तलवार घेऊन सेनापती उभे आहे, शक्तिशाली लोक आहे. पण मोशे हा एकटाच, त्याच्याबरोबर त्याचा भाव होता हारून, आणि काठी तो घेऊन जायचा आणि फारोला बोलायचा, सोड देवाच्या लोकांना.
इतकं हिमतीने तो बोलायचा. प्रेज द लॉर्ड. काय इतक्या हिमतीनं तो परमेश्वराचं लोकांना सोडण्यासाठी फारोला बोलायचा माहिती आहे? कारण तो घाबरायचा नाही फारोला. फारोला तो हिमतीने बोलायचा, सोड माझ्या लोकांना, यांना घेऊन जायचं आहे मला. बिलकुल तो घाबरत नव्हता. का घाबरत नव्हता माहिती आहे? प्रेज द लॉर्ड. है ना, साधारण राजाला पाहून घाबरणार आपण, परंतु मोशेस राजाला घाबरत नव्हता आणि राजाला बोलत होता, सोड माझ्या लोकांना. प्रेज द लॉर्ड. त्याचं कारण काय माहिती आहे? ज्या वेळेस मोशे फारोला बघायचा, तर फारोला न पाहता तो देवाकडे पाहून त्याच्याशी बोलायचा. आपण एक वचन वाचूया म्हणजे तुम्हाला कळेल. इब्री 11 and verse 27. इब्री 11 वचन 27. त्याने राजाच्या क्रोधाला न भीता, राजाच्या क्रोधाला न भीता विश्वासाने मिसर देश सोडला. हां, कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. बघा या ठिकाणी दिलेले जो अदृश्य देव आहे त्याला मोशे काय करत होता? अदृश्य देवाला काय करत होता? पाहत होता, बघत होता. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, तुम्हाला पण अदृश्य देवाला पाहायचं आहे, अदृश्य परमेश्वराला विश्वासाच्या डोळ्याने बघायचं आहे. म्हणून फारो समोर मोशे उभा राहायचा. फारोला घाबरायचा नाही, कारण तो फारोला बघत नव्हता. विश्वासाने कोणाला बघायचा? तो परमेश्वराला बघायचा. हालेलुया. आजपासून आम्ही माणसाला बघणार नाही, आम्ही गव्हर्नमेंटला बघणार नाही, आम्ही परिस्थिती बघणार नाही, कारण आमच्या हातात देवाने ती काठी दिलेली आहे. आणि आता आम्ही कोणाला बघणार? आम्ही जीवन देवाला बघणार आणि आम्ही लोकांना मुक्त करणार आहे. हालेलुया. आणि त्यासाठी प्रभू आपल्याला निवडत आहे. त्याने मोशेला निवडलं आणि त्याने आम्हाला पण निवडणार आहे. आता मी तुम्हाला सांगतो, मोशेने पहिलं माझं काय भाग चाललंय? अग्नीचे पाचारण. तर बघा, या काठीने मिस्र देशामध्ये त्याने 10 चमत्कार केले. मी तुम्हाला त्याच्यातलं फक्त 2च सांगतो, पहिलं आणि शेवटचं, कारण आपल्याला दुसऱ्या गोष्टी बघायच्या आहेत. मोशेने पहिलं चमत्कार काय केलं? एक्सोडस चॅप्टर 7 and verse 20. निर्गम 7वा अध्याय आणि वचन 20 आपण पाहूया. तेव्हा मोशे व अहरोन यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले. त्याने काठी उचलून फारोच्या व त्याच्या सेवकांच्या समक्ष पाण्यावर मारली. तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त बनले. बघा या ठिकाणी त्या काठीने त्याने पहिलं काय केलेलं? पहिलं चमत्कार काय केलं? पाण्यावर मारलं, पाण्याचं रक्त केलं. का मोशेने पहिला चमत्कार तिथल्या नील नदीमध्ये केलं? का पहिला चमत्कार त्या पाण्यावर केलं? का माहिती आहे? ती जी नदी होती, हे मिस्री लोक जाऊन त्या नदीमध्ये पूजा करायचे, त्या नदीची प्रार्थना करायची. ती नदी यांची देव होती. म्हणून आमच्या देवाने पहिला फटका कोणाला दिला? ते लोक जे आराधना करत होते, ज्याची भक्ती करत होते, पहिला फटका परमेश्वराने त्यालाच दिलेला आहे. म्हणजे ते लोक उपासना करण्याची पद्धती परमेश्वर आता बदलणार आहे. ती भक्ती करणारी पद्धती आता परमेश्वर बदलणार आहे. म्हणून पहिला फटका पाण्यावर मारलं आणि पाणी काय झालेलं आहे? रक्त झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही देवाची काठी बनवून लोकांसमोर जाल, त्यांची आराधना पद्धती बदलणार आहे. ते जी आराधना करणार आहे त्याला सोडतील आणि जिवंत देवाची आराधना करायला लागते. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठीच परमेश्वर तुम्हाला मला काय बनवत आहे? देवाची काठी बनवत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्याने तसं पहिला चमत्कार केला. आणि दुसरा शेवटचा चमत्कार त्याने काय केला? आपण पाहतो, आपल्याला माहिती आहे, शेवटचा चमत्कार त्याने केला. मिस्र देशामध्ये राजापासून मंत्रीपासून जितके मिस्री होते त्या सर्वांचा ज्येष्ठ पुत्र मारला गेला. रात्री मोशेने 9 चमत्कार केले, काही सोडत नव्हता. आणि शेवटी जो 10वा चमत्कार त्याने त्या काठीच्या द्वारे केला, ते आहे त्यांचे ज्येष्ठ पुत्र सगळे मरण पावले. परंतु
इब्रीच्या छावणीमध्ये तसं काय झालं नाही. देवाच्या लोकांचं कोणाचाही प्रथम पुत्र मेला नाही, परंतु मिसर देशाच्या लोकांचं सगळं काय झालं, प्रथम फळ मेलं. फर्स्ट बॉर्न ज्याला आपण म्हणतो, ज्येष्ठ पुत्र त्यांचा मेला. फर्स्ट बॉर्न किंवा ज्येष्ठ पुत्र म्हणजे काय, स्ट्रेंथ ऑफ सिन, पापाचं सामर्थ्य. तर प्रियानो, ते पापाचं सामर्थ्य, स्ट्रेंथ ऑफ सिन परमेश्वर मारणार आहे. प्रभूला धन्यवाद. तिथं काय झालेलं माहिती आहे का, त्यांना सगळ्यांना सांगितलं होतं. एक्सोडस चॅप्टर 12 वर्स 7 मध्ये परमेश्वराने त्यांना पूर्व कल्पना दिली होती. निर्गम 12 वचन 7. ज्या घरात त्याचे मांस खायचे असेल त्या घराच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे काही रक्त लावावे. बघा, या ठिकाणी त्यांना दिलेले, ज्याला आपण वलांडनाचा कोकरा पण म्हणतो है ना, तर ते वलांडनाचा कोकरू मारण्यासाठी परमेश्वराने सांगितलं. आणि त्याचं हे जे आहे रक्त जे आहे 2 ठिकाणी लावायला सांगितलं. पहिलं कुठं लावायला सांगितलेलं आहे, चौकटी. पहिलं चौकटी दोन्ही बाह्यांना, म्हणजे हा जो दरवाजा असतो, हे दरवाजाचे हे 2 भाई आहे, त्यांना भाव म्हणतात है ना. पहिलं सांगितलं कोकऱ्याचं रक्त तिथं लावायचं, आणि दुसरं सांगितलं कपाळपट्टीवर. हां, ही एक कपाळपट्टी. या 2 ठिकाणी रक्त लावायला सांगितलं. ज्यांच्या ज्यांच्या घराला, म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या दरवाजाला असं कोकऱ्याचं रक्त लावेल, रात्री परमेश्वर बोलला, मी 6 दूत पाठवणार आहे. ज्यांच्या ज्यांच्या घरावर असं रक्त असेल, कोकऱ्याचं रक्त असेल, त्या घरात 6 दूत जाणार नाही, त्याला ओलांडून जाईल. म्हणून ओलांडनाचा कोकरा म्हणतात त्याला. त्याला ओलांडून जाईल. परंतु ज्या घराला ते रक्त लावलेलं नाही, त्या घराला, म्हणजे कपाळपट्टीला आणि बाह्यांना रक्त नाही, त्या घरातला जो पहिला जन्मलेला पुत्र आहे त्याला काय करणार, मारून टाकणार, असं दिलेलं. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. तर आज आपण तपासून पाहू आपल्या बाह्यांना आणि कपाळपट्टीला त्या कोकऱ्याचं रक्त आहे का नाही म्हणून. तिथूनच आपलं तारणाचं काम सुरुवात होतं. आता इथं दिलेली ही जी कपाळपट्टी दिलेली वरची, कपाळपट्टी म्हणजे आपलं तोंड. कपाळपट्टी म्हणजे काय, स्पिरिच्युअल मिनिंग आपलं तोंड. आणि त्याचे ते 2 बाहू आहेत, ते बाहू म्हणजे आपलं अंतःकरण. कपाळपट्टी म्हणजे आपलं तोंड आणि 2 बाहू म्हणजे आपलं अंतःकरण. जोपर्यंत या 2 ठिकाणी ते रक्त लावत नाही तोपर्यंत तारण होत नाही. म्हणून एक नवीन करारातून वचन वाचूया. रोमन्स चॅप्टर 10 अँड वर्ड्स 10. रोम करासपत्र 10वा अध्याय आणि वचन 10. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो आणि मुखाने कबूल करतो तो नीतिमान ठरतो आणि त्याचं तारण होत असतं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे दरवाजाचे बाहू म्हणजे आपलं हृदय, आपल्या हृदयावर, आपल्या अंतःकरणावर रक्त लावलं पाहिजे. कोणाचं? येशू ख्रिस्ताचं. आज जितके लोक इथं नवीन आलेले, फर्स्ट टाइम आलेले आहे, मला माहीत नाही कदाचित कोण नवीन पण आले असतील, प्रभूला धन्यवाद असो. मी आता मागच्या महिन्यामध्ये ना, याच महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये चिखलदरा या ठिकाणी गेलो होतो. तर चिखलदरामध्ये पण असंच फायर कॅम्प होता आणि असंच ते पण ठिकाण होतं. आणि त्या ठिकाणी मी देवाचं वचन सांगू लागलो आणि काही प्रश्न विचारले तर काही लोकांना उत्तर जमलं नाही. नंतर मी शोधून पाहिलं तर जवळजवळ 15 ते 20 तरुण लेकरं फर्स्ट टाईम ते आले होते. म्हणजे ते कधी चर्चला गेले नाही, कुठं गेले नाही, फर्स्ट टाईम ते आले होते. प्रभूला धन्यवाद असो. मग या ठिकाणी पण कदाचित कोण नवीन आला असेल, मला माहीत नाही, परंतु त्यांच्यासाठी पण मी बोलू इच्छितो. येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्या अंतःकरणाला लागलं पाहिजे आणि आपल्या मुखाला पण लागलं पाहिजे. कपाळपट्टी आणि दोन्ही भाऊ, ज्यांना येशूचं रक्त लागलेलं आहे ते मरणार नाही तर ते जगणार आहे. पापाचे वेतन बायबल म्हणतं मरण, परंतु ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे त्यांना मरण नाही तर त्यांना सार्वकालिक जीवन आहे. तर प्रियांनो, मिसर देशामध्ये आता काय घडलं, परमेश्वर त्यांना बोलला होता की तुमच्या दोन्ही भाईंना आणि कपाळपट्टींना काय लावा, रक्त लावा.
तर जे जे लोकांनी येशू ख्रिस्ताचं रक्त लावलेलं आहे त्यांना मरण नाही, परंतु ज्यांचं तारण झालेलं नाही, आज या फायर कॅम्पच्या द्वारे प्रभू तुम्हाला आमंत्रित करत आहे, अंतःकरणाने विश्वास करा आणि मुखाने कबुली करा. काय विश्वास करायचं आहे? हे जग नाश होणार आहे आणि मी आता मिसर देशामध्ये आहे, परंतु माझा देश, देव मला कुठं घेऊन जाणार आहे? कनान, मी स्वर्गामध्ये जाणार आहे. असं तुम्ही विश्वास करा, मग प्रभू तुमचं तारण करेल. प्रभूला धन्यवाद असो. आता इस्रायल लोक काय झाले, ज्यावेळेस पहिलं ज्येष्ठ पुत्र मिस्री लोकांचं मेलं, मग राजाने रातोरात बोलावलं, मोसेस ये, ॲरोन ये आणि काय करा, तुम्ही आत्ताच्या आत्ता मिसर देश सोडून जावा, तुमच्या लोकांना घ्या, तुमची मंडळी घ्या, तुमचं चर्च घ्या, सगळ्यांना घ्या आणि आता तुम्ही काय करा, इथून तुम्ही ज्या देशाला जायचंय त्या देशाला निघून जा. प्रेज द लॉर्ड. मग ज्या वेळेस इस्रायल लोक मिसर देश सोडत होते त्या दिवशी दोन गोष्टी घडल्या. इस्रायल लोक मिसर देश सोडत असताना दोन गोष्टी घडल्या. पहिलं काय, मिस्री लोक सगळे कब्रस्तानात होते आणि तिथं रडत होते. कुठं होते सगळे मिस्री लोक? कब्रस्तानामध्ये. आणि काय करत होते तिथं? का? कारण त्यांचं काय झालेलं आहे? त्यांचा ज्येष्ठ पुत्र मरण पावलेला आहे, छाती बदडून रडत आहे, धो रडत आहे आणि ते कब्रस्तानामध्ये रडत आहे, आमचं हे झालं ते झालं, दुःख विलाप त्या ठिकाणी होत आहे. दुसरी एक गोष्ट घडली. काय घडली? इस्रायल लोक, प्रेज द लॉर्ड. पण इस्रायल लोक कोण रडत नव्हतं, इस्रायल लोक कोण दुःखी नव्हतं, इस्रायली लोक आनंदित होते. का? कारण त्यांना आता सुटका मिळालेली होती आणि सुटका मिळून ते स्वतःच्या देशाकडे चाललेले होते, आपल्या देवाला भेटायला चालले होते, आपल्या परमेश्वराला भेटायला चालले होते आणि ते खूप आनंदित होते. ते गीत गात होते. आणि मिरियम काय करत होती? मिरियम झांज घेऊन झांज वाजवत होती. तिथं लोक नाचत होते, गात होते आणि आनंदाने कुठं निघाले ते लोक? कनान देशात. ज्या वेळेस येशूचं आगमन होणार आहे त्यावेळेस पृथ्वीमध्ये या दोन गोष्टी होणार आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचे लोक काय करतील? आनंदाने स्वर्गात भरारी मारतील. येशू ख्रिस्ताला ते पाहतील आणि त्यांचं हृदय आनंदाने भरून जाईल आणि ते आनंद करतील, उल्हास करतील. परंतु जगिक लोक काय करतात त्यावेळेस? ऊर बदलून रडणार, कारण त्यांचं तारण झालेलं नाही. त्याच गोष्टी प्रियांनो, जसं मोशेच्या काळामध्ये झालं, येणाऱ्या दिवसामध्ये तसंच होणार आहे. म्हणून या फायर कॅम्पच्या मार्फत परमेश्वर आपल्याला तयार करत आहे. आणि आज जे पहिलं मी तुम्हाला बोललो, अग्नीचं पाचारण, तर या फायर कॅम्पद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख तुम्हाला झाली आणि तुम्हाला एक पाचारण झालं. आता आपल्याला कळालेलं आहे, मला इथं राहायचं नाही, मला कुठं राहायचं आहे? मला माझ्या देवाकडे राहायचं आहे, मला माझ्या स्वर्गामध्ये राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. मला माझ्या परमेश्वराकडे जायचं आहे. आणि या फायर कॅम्पचा जो दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे, जो दुसरा मुद्दा काय आहे? अग्नीचा सहवास. अग्नीचा सहवास. प्रेझन्स ऑफ गॉड विथ फायर. परमेश्वराचा सहवास अग्नीच्या द्वारे. आपण वाचू एक्सोडस 13 वर्स 22 and 23. निर्गम 13वा अध्याय वचन 22. दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत. बघा, दिवसा मेघस्तंभ असायचं आणि रात्री, मागचे बोला, रात्री काय असायचं? अग्निस्तंभ. जसं ही अग्नी फायर आहे ना, ही अग्निस्तंभ, तिथं काय दिलेलं आहे की कधी पण त्यांच्यापासून काय होत नव्हतं? कधी पण दूर होत नव्हतं. प्रेज द लॉर्ड. तर हे जे अग्नी फायर कॅम्प आहे, जे तुम्ही अनुभव करणार आहात, हे तुमच्यापासून कधीच दूर होणार नाही. प्रेज द लॉर्ड. होय प्रियांनो, तर इथं दिलेले दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ होऊन परमेश्वर त्यांना चालवत होता. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. देवाचा सहवास त्यांच्याबरोबर होता. आता ते मिसर देशातून निघाले, आता कनान देशाकडे जात आहे आणि देव त्यांच्याबरोबर आहे. आणि ज्या
देवाचा दास मोशे म्हणत आहे, जर तुझा सहवास आमच्या बरोबर नसेल तर आम्हाला पुढे जाऊ देऊ नको. तर हेच आपली प्रार्थना असली पाहिजे. रोज सकाळी उठल्याबरोबर, परमेश्वर आज जर तू आमच्याबरोबर नसेल तर आम्हाला बाहेर जाऊ देऊ नको. तुझा सहवास आमच्याबरोबर पाहिजे. आणि आपण हे अग्नी फायरचा या हे जे कॅम्प आहे आपला, याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज पण परमेश्वर काल पण होता, आज पण आणि पुढच्या 2 दिवस पण हे अग्निस्तंभ परमेश्वराचा आपल्याबरोबर राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. या अग्निस्तंभ जोपर्यंत देव त्यांच्याबरोबर होता त्यांना काही कमी नव्हती. काल पास्टर बोलले आहे ना, जवळजवळ 6 लाख लोक निघाले. किती लोक? कुठून निघाले? मागचे बोला. मिसर देशातून. कुठं जायला निघाले? कनान देशामध्ये. 6 लाख लोकांना त्यांना खायला प्यायला काहीच कमी नव्हतं. देव वेळेवर द्यायचा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी कसे कूलर विलर हे सगळं आपल्याला थंड करण्यासाठी, पण परमेश्वर त्याच्या लोकांना काय देत होता? मेघस्तंभ. म्हणजे एकदम AC, फुल AC मध्ये परमेश्वर त्यांना चालवत होता. प्रेज द लॉर्ड. आणि रात्री तिथं काही कमी नाही, तिथं सोलर सिस्टम नव्हतं आणि त्या ठिकाणी लाईटी नव्हत्या, जनरेटर नव्हतं, काही प्रॉब्लेम नव्हता. परमेश्वर त्यांना काय होता? अग्निस्तंभ. अग्निस्तंभ होऊन पिल्लर ऑफ फायर. तर हे कॅम्प जे आहे हे पण अग्निस्तंभाचं कॅम्प आहे. तो परमेश्वर जो इस्रायल लोकांबरोबर होता तो आपल्याबरोबर आहे अग्निस्तंभ होऊन. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. आणि परमेश्वर इस्रायल लोकांना मन्ना देत होता खायला. काय देता? मन्ना. मन्ना हे कोणतं जेवण होतं? देवदूतांचं भोजन होतं. मन्ना त्यांना देत होता, देवदूतांचं भोजन त्यांना देऊन चालवत होता. आणि मन्ना देत असताना परमेश्वराने त्यांना काय केलं? एक छोटंसं नियम दिलं. काय नियम दिलं माहिती आहे? त्यांना सांगितलं रोज सकाळी उठायचं आणि रोज सकाळी तुम्हाला जितका मन्ना पाहिजे तितका मन्ना गोळा करायचा रोज. म्हणजे मन्ना रात्री पडायचा आणि पहाटे पहाटे जाऊन काय करायचं? त्याला गोळं करायचे. ते मोतीसारखे दिसायचे, धन्यासारखे दिसायचे, मोतीसारखं प्रकाशित असायचे, धन्यासारखे दिसायचे. कधी? रोज पहाटे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. या मन्नाला बायबलमध्ये वेगवेगळा अर्थ आहे. मन्ना म्हणजे पहिलं आहे देवाची इच्छा. मन्ना म्हणजे काय? देवाची इच्छा. कारण परमेश्वराने त्यांना कोणतं भोजन दिलं होतं? देवदूतांचं भोजन दिलं होतं. मग जे देवाचे दूत आहे त्यांना शरीर नाही आपल्यासारखं रक्त आणि मांसाचं, त्यांच्याबद्दल दिलेले ते पारिचारिक आत्मे आहे. ते आत्मे आहे. मग त्यांचं भोजन काय? देव जसा बोलतो देवाची आज्ञा पालन करणं हेच त्यांचं देवदूतांचं भोजन. म्हणजे मन्ना म्हणजे काय? देवाची इच्छा. तर जो मन्ना परमेश्वर त्यांना द्यायचा आणि काय करायचा? रोज तुम्ही काय करा? हे जाऊन गोळा करा. म्हणजे आपण रोज काय केलं पाहिजे? देवाची इच्छा केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मन्ना म्हणजे देवाची इच्छा. आणि परमेश्वर बोलला रोज सकाळी जाऊन तुम्ही काय करा? ते गोळा करा आणि रोज त्यांना ते खायला लावायचं. म्हणजे रोज आपण देवाची काय केली पाहिजे? इच्छा केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. जे देव आपल्याला काम देतो ते रोज केलं पाहिजे. पण परमेश्वराने 6व्या दिवशी त्याच्या रूलमध्ये थोडंसं चेंज केलं है ना. 6व्या दिवशी आपण वाचूया ते निर्गमनाचं पुस्तक 16 अध्याय वचन 5. Exodus 16 and verse 5. 6व्या दिवशी ते जे काही जमा करून शिजवतील ते इतर दिवशी ते जमा करतात त्याच्या दुप्पट असावे. हां, 6व्या दिवशी काय करायचं? डबल करायचं. रोज किती करायचं? जेवढं रोज पाहिजे तेवढंच. परंतु काय काय लोक आपल्यासारखे होते, त्यांनी डबल गोळा केलं 1 ते 5 दिवसामध्ये. मग दुसऱ्या दिवशी त्याच्यामधून काय यायची? दुर्गंधी यायची. काय यायची त्याच्यामधून? दुर्गंधी. परमेश्वर त्यांना बोलला होता रोजचं रोज घ्या, परंतु त्यांनी दुसऱ्या दिवशीसाठी ठेवलं तर त्याच्यामधून काय यायची?
दुर्गंधी आहे ना. मन्नाचा पहिला अर्थ मी काय सांगितलं होतं, देवाची. आणि ते काय रोज काय केलं पाहिजे, एकत्रित केलं पाहिजे. जे देवाची इच्छा तुम्हाला करण्यात सांगितलेले ते रोज करायचं आहे. रोजचं रोज जमा करा. आणि जर दुसऱ्या दिवशीसाठी ठेवलं तर काय येणार त्याच्यामध्ये, दुर्गंधी. आणि प्रियाला सांगितलं देवाची इच्छा कर, ती बोलली आज नाही, मी कधी करणार. पण उद्या काय येणार त्याच्यामध्ये, उद्या काय येणार, दुर्गंधी येणार आहे. जे देव तुम्हाला करायला सांगतो त्याच वेळेस करा. तुम्ही पुढे ढकललं तर तुम्ही कराल तुमचं सेल्फ सॅटिस्फॅक्शन, परंतु देव त्याच्याशी संतुष्ट होणार नाही. देवाला ते सुवास नाही. देवासाठी काय येते, दुर्गंधी आहे. म्हणून तुम्ही जे निर्णय घेता, मला देवासाठी असं करायचं आहे, तर त्याच वेळेस ते करा. त्याला पुढे ढकलू नका. काही लोकांना वाटतं मी पुढच्या वर्षीपासून असं करणार आहे. जर तुम्ही ते ठरवलं तर ठीक आहे, पण ज्या दिवशी परमेश्वराचं आहे त्याच दिवशी. पण 6व्या दिवसासाठी देवाने काय नियम दिला, आता किती एकत्रित करा. आणि 6व्या दिवशी तुम्ही डबल केलं तर त्याच्यातनं काय येणार नाही. बघा परमेश्वराचे कशी कमाल आहे. रोज केलं तर काय येते, आणि 6व्या दिवशी डबल केलं तर काय येत नाही, दुर्गती येत नाही. प्रेज द लॉर्ड. हे परमेश्वराचा रूल आहे. हे आशीर्वादाचं त्याचं एक एक आहे. का 6व्या दिवशी डबल करायचं, कारण 7वा दिवस कोणता आहे आमचा, विसाव्याचा दिवस आहे, आराधनेचा दिवस आहे, देवाबरोबर एक होण्याचा दिवस आहे. तो आमचा शब्बात दिवस आहे, 7वा दिवस. म्हणून 6व्या दिवशी किती जमा करा, डबल डबल डबल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लक्षात ठेवा, आता आपण 6व्या दिवसामध्ये आहोत. आपला 7वा दिवस येशूच्या आगमनामध्ये जायचं आणि तिथं विसावा करायचा. तो दिवस 7वा दिवस लवकर येत आहे. आता आपण 6व्या दिवसामध्ये आहोत. हालेलुया. आणि या 6व्या दिवसामध्ये आपल्याला डबल करायचं आहे. काय डबल करायचं आहे, जे रोज एक अध्याय वाचत होते, आजपासून किती अध्याय वाचायचे आहे, 2 अध्याय वाचायचे. हालेलुया. जे 1 तास प्रार्थना करायचे होते, आता आपल्याला किती तास प्रार्थना करायचे, 2 तास करायचे. ज्या आठवड्यातनं 1 दिवस उपास घेत होते, आता आपल्याला आठवड्यातनं 2 दिवस उपास घ्यायचे. सगळ्यांना नाही, सगळ्यांना नाही, फक्त तेच जे देवाच्या विसाव्यामध्ये जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आता आपण 6व्या दिवसामध्ये आहोत. आता 6व्या दिवसामध्ये सगळं काय झालं पाहिजे, डबल 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 झालं पाहिजे, है ना. 6व्या दिवसामध्ये आता आपल्या याच्यामध्ये काय काय लोकांचं असं मत आहे, सॅटर्डे मिशन किंवा इतर लोक शनिवारी आराधना करणारे असतात. त्यांना काय वाटतं, शनिवार म्हणजे हाच आमचा विसाव्याचा दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. पण आपल्यासाठी शनिवार हा विसाव्याचा दिवस नाही. मी तुम्हाला बायबलमधून सांगतो तुम्हाला. आणि पूर्ण बायबलमध्ये शनिवार हा सब्बात दिवस कुठंच लिहिलेला नाही. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे नावच नाही बायबलमध्ये कुठंच. प्रेज द लॉर्ड. मग बायबल शब्बाताबद्दल काय म्हणतं बघा. इब्री लोकांस लिहिलेलं पत्र, बुक ऑफ हिब्रूज चॅप्टर 4 अँड वर्स 9. हिब्रूज 4:9, 4:9. म्हणून देवाच्या लोकांसाठी शब्बाताचा विसावा राहिला आहे. देवाच्या लोकांसाठी शब्बाताचा विसावा राहिला आहे. म्हणजे आपला विसावा अजून आलेला नाही. सॅटर्डेला पण नाही, ते संडेला पण नाही, मंडेला. आपला संडे जो आहे विसाव्याचा दिवस नाही, ते प्रभुवार आहे, आराधनेचा दिवस आहे. पण आपला विसाव्याचा दिवस अजून आलेला नाही. ज्यावेळेस आपला विसाव्याचा दिवस येईल, कधी येईल माहिती आहे, येशू ख्रिस्त येणार, आपण त्याच्या आगमनामध्ये जाणार, त्यावेळेस खरं रेस्ट आपला सुरू होणार आहे. आता आपल्याला रेस्ट नाही, आता आपल्याला कष्ट आहे, आणि ते पण डबल कष्ट आहे. पण देवाच्या राज्यामध्ये जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला कधीच कष्ट नाही, कधीच आपल्याला त्रास नाही. आणि तिथून आपलं रिअल काय सुरू होणार आहे, रिअल आपला विसावा सुरू होणार आहे. आता आपण कितव्या दिवसामध्ये आहोत, मागचे बोला. हां. आणि 6व्या दिवसामध्ये काय करायचं, मन्ना किती घ्यायचं,
आपल्याला डबल घ्यायचं आहे सर्व. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. आणि परमेश्वराने त्यांना नियम दिला होता, 6व्या दिवशी तुम्ही सर्व डबल घ्या. सर्व आता व्यवस्थित चाललं होतं. मिस्रमधून इस्रायल लोक निघाले होते. त्यांचं सर्व चालणं बरोबर होतं. खायला वेळेवर आहे, प्यायला वेळेवर आहे. रात्री अग्निस्तंभ आहे, दिवसा मेघस्तंभ आहे. अजा मजा गाणे चालू आहे, नाच चालू आहे, प्रार्थना चालू आहे, स्तुती चालू आहे, सगळं चालू आहे. आणि ते पुढे चाललेलं आहे. जाता जाता एक मोठं संकट आलं त्यांच्यावर. प्रेज द लॉर्ड. आपल्या पण जीवनामध्ये सर्व व्यवस्थित चालू असतं, पण अचानक अकस्मात आपल्याही लाईफमध्ये कधीतरी एक मोठं संकट येत असतं. आता इस्रायल लोक मिसर देशाकडे निघालेले होते. कनान देशाकडे, मिसर देशातून कनान देशाकडे निघाले होते. वाग्दत्त देशाकडे निघालेले होते. अभिवचनाच्या देशाकडे निघालेले होते. स्वर्ग राज्याकडे निघालेले होते. तसं तुम्ही आणि मी, आपण पण स्वर्गाकडे निघालेलो आहोत. आपण मिसर देशातून आपली सुटका झाली. ज्यांचं ज्यांचं तारण झालं ते मिसर देशातून बाहेर आलेले. आपण पण आता कनानकडे निघालेलो आहोत, स्वर्गाकडे निघालेलो आहोत. तर प्रियांनो, आपल्या स्पिरिच्युअल लाईफमध्ये पण कधी कधी मोठं संकट येत असतं, कधी कधी मोठं संकट येत असतं. आणि त्यावेळेस आपण पण रडत असतो, प्रार्थना करत असतो. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट म्हणजे अशी आहे, बरेच वेळा आपण प्रार्थना करतो, परंतु आपल्या प्रार्थनेला उत्तर मिळत नाही. काय काय वेळेस परमेश्वर लगेच उत्तर देतो. सद्रक मेशक अबेदनगोला परमेश्वराने काय केलं, 1 मिनिटामध्ये प्रार्थना झाली आणि त्यांना उत्तर दिलं. लगेच त्यांना अग्नीतून बाहेर काढलं. पण अब्रामाला अभिवचन दिलं होतं. अब्रामाचं अभिवचन पूर्ण करायला 25 वर्ष लागले. अब्रामाला दिलेलं अभिवचन, मी तुला संतती देईल आणि आकाशातल्या तारे इतके, समुद्राच्या वाळू इतके मी त्यांना वाढवणार, असं परमेश्वराने अभिवचन दिलं. आणि अब्रामाची ती प्रार्थनेचं उत्तर कधी मिळालं त्याला? 25 वर्षानंतर. पण सद्रक मेशक अबेदनगोला काय झालं? उत्तर लगेच मिळालं. सद्रक मेशक अबेदनगोला जर 25 वर्ष देवाने लावलं असतं उत्तर द्यायला, तर काय झालं असतं? प्रेज द लॉर्ड. तर काही वेळा परमेश्वर इमिजिएट उत्तर देतो, काही वेळेस विलंब लावतो. तसं आपल्या लाईफमध्ये पण तुम्ही काही विषयांसाठी प्रार्थना केली असेल आणि तुमच्या प्रार्थनेला उत्तर लगेच मिळालं नसेल किंवा अजून मिळालं नसेल, तर मी आज तुम्हाला तेच सांगणार आहे, परमेश्वर काही वेळेस आपल्या प्रार्थनेला उत्तर द्यायला विलंब का लावतो, तेच आज या इस्रायल लोकांवर आलेल्या संकटातून मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, चला आपण त्या जंगलामध्ये जाऊ. आता इस्रायल लोकांकडे इस्रायल लोक निघाले आणि ज्या वेळेस ते तांबडा समुद्र जवळ आले, रेड सी जवळ ज्या वेळेस आले, त्या ठिकाणी मात्र त्यांचा प्रवास थांबला. कारण त्यांना आता काय होता येत नाही, पुढे जाता येत नाही. तांबडा समुद्र आहे, रेड सी आहे, एवढा मोठा समुद्र आता आम्ही कसं पार करणार? मोठे आहे, लहान आहे, वृद्ध आहे, तरुण आहे, घोडे आहे, खेचरे आहे, शेरडे आहे, मेंढरे आहे, या सर्वांना घेऊन कसं काय जाणार? ते तिथं थांबले. आणि आपल्याला माहीत नाही ते तिथं किती दिवस थांबले. ते लोक आले, तिथं प्रार्थना पण केली असेल आणि तिथं ते लोक थांबले. किती दिवस थांबले हे काय बायबलमध्ये दिलेलं नाही. परंतु काय झालेलं आहे, त्या तांबडा समुद्राजवळ आले आणि त्यावेळेस तिथं पण खाणं पिणं व्यवस्थित चालू होतं, फक्त पुढं जाणं बंद होतं. अचानक एक दिवस त्यांच्या कानामध्ये आवाज आला. अचानक काय झालं? त्यांच्या कानामध्ये आवाज आला. फारोच्या रथांचा आवाज आला, घोड्यांचा आवाज आला, फारोंच्या सैनिकांचा आवाज झाला. आणि त्यावेळेस मात्र इस्रायल लोकांची त्रेधा उडाली. इस्रायल लोक घाबरले, कारण आता काय झालेलं आहे? मागून कोण येत आहे? फारो येत आहे, फारोचा रथ येत आहे, फारोचे सैनिक येत आहे, घोडे घेऊन येत आहे. आणि आता इस्रायल लोकांना कळालं, आमच्यापैकी कोणी जिवंत राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि आता ते पुढे पण जाऊ शकत नाही आणि मागे पण जाऊ शकत नाही.
पुढे पण मरण आहे आणि मागे पण मरण आहे. आता काय करायचं अशी एक अवस्था त्यांची झाली. प्रिय देवाच्या लेकरांनो, आपल्या पण जीवनामध्ये बरेच वेळा असं होत असतं, आपल्याला पुढेही जाता येत नाही आणि आपल्याला मागंही जाता येत नाही. मागं गेलं तरी मरण आहे आणि पुढं गेलं तरी मरण आहे. आता आम्ही काय करू? म्हणून इस्रायल लोक रडू लागले, मोशेच्या विरोधात कुरकुर करू लागले. आणि त्यावेळेस परमेश्वर एक ॲक्टिव्ह मूडमध्ये आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. लगेच त्यावेळेस परमेश्वर उभा राहिलेला आहे. प्रभूला धन्यवाद. आपण एक वचन वाचून मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. एक्सोडस 14 अँड वर्ड्स 13. निर्गम 14 अध्याय आणि वचन 13 आपण पाहूया. मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करेल ते पहा. कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. हे विसरायचं नाही की परमेश्वर त्यांना बोलला, जे मिस्त्री लोकांना तुम्ही आज पाहताय ना, यापुढे तुम्ही कधीच त्यांना पाहणार नाही. प्रेज द लॉर्ड. देवाला ॲक्च्युली हेच शिकवायचं होतं त्यांना. तिथं येऊन का त्यांना हॉल्ट करायला लावलं, तिथं का त्यांना थांबावं लागलं? कारण देवाला दाखवायचं होतं, जे मिस्त्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात यापुढे तुम्ही कधी पाहणार नाही. आणि मिस्त्री लोक कोण आहेत? आणखी आध्यात्मिक जीवनामध्ये मिसर म्हणजे ज्यांनी आम्हाला गुलाम बनवून ठेवलं होतं. आम्हाला कोण गुलाम बनवून ठेवलं होतं? सैतान. आणि खोटे काम, घाणारडे पाप, पापाचे कृत्य, हे आम्ही जे जुने सगळे पाप करत होतो, हे जे पापाचं सामर्थ्य, याने आम्हाला एकेकाळी काय केलं होतं? गुलाम बनवून ठेवलं होतं. आणि परमेश्वर आता इस्रायल लोकांना म्हणत आहे, जे मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहे यापुढे त्यांना कधीही पाहणार. प्रेज द लॉर्ड. जे तुम्हाला बांधून ठेवलेला दुरात्मा होता, त्या दुरात्म्याला तुम्ही आजच पाहणार, यापुढे तुम्ही कधीच पाहणार नाही. जे सैतानी शक्ती तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये आजपर्यंत काम करत होती, तुम्ही त्यांना आज पाहणार, पण यापुढे तुम्ही त्याला पाहणार नाही. हालेलुया. जे तुमच्या लेकरांना गुलाम बनून ठेवलेलं आहे, तुमच्या फॅमिलीला दुःखामध्ये टाकलेलं आहे, तुमचं आध्यात्मिक जीवन अंधकारमय केलेलं आहे, त्याला आजपासून तुम्ही कधीच पाहणार नाही. असं इस्रायलचा देव करणार आहे, असं सेनाधीश परमेश्वर करणार आहे, असं देवांचा देव आज या ठिकाणी करणार आहे. आणि तो नक्की करणार आहे. आणि जोपर्यंत करणार नाही, आमचा देव शांत राहणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही प्रार्थनापूर्वक बसा. तुमचे प्रॉब्लेम काय आहे? तुमचे कष्ट काय आहे? कदाचित तुमच्या पतीसाठी तुम्ही प्रार्थना करत असाल, कदाचित तुमच्या पत्नीसाठी करत असाल, लेकरासाठी करत असाल, हालेलुया, बिझनेससाठी करत असाल, मिनिस्ट्रीसाठी करत असाल, फायनान्शियल प्रॉब्लेमसाठी करत असाल, परंतु ते सर्व आजच तुम्ही बघणार. हे फायर कॅम्प मधून तुम्ही जात असताना परत त्याला तुम्ही पाहणार नाही. असं इस्रायलचा जिवंत परमेश्वर आज करणार आहे. हालेलुया. ओरियल बखन मानी अंदुरग शरगदुरा. नक्की 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 बायबल म्हणतं, जे विश्वास करेल ते देवाचा गौरव पाशेल. जे जे लोक विश्वास करणार आहे त्यांच्या जीवनामध्ये हे गौरव ते लोक पाहणार आहे. फक्त विश्वास करणारे बास. अंतकरणातून आपण विश्वास ठेवूया. प्रभूला धन्यवाद. मग प्रभूला तिथं एक मोठं काम करायचं होतं. आणि त्याच्यानंतर पुढे प्रभू काय बोलला? 14 एक्सोडस 14 मध्ये प्रभू काय बोलला बघा. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय बोलला परमेश्वर? परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. आता तुम्ही काय करा? तुम्ही शांत राहा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही गडबड केलं तर परमेश्वर शांत राहणार. आणि तुम्ही शांत राहणार तर परमेश्वर तुमच्यासाठी कार्य करणार.
आज तुम्ही करणार का परमेश्वराला करू द्या? आज कोण करणार आहे? किती लोकांचं हृदय बोलत आहे, आज मी शांत राहणार आहे, माझा देव करणार आहे, माझा परमेश्वर करणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि जर देव तुमच्यासाठी करायला पाहिजे आणि देवाने तुमच्यासाठी जय दिलं पाहिजे, तर तुम्हाला एक काम करायचं आहे, स्वतः शांत राहायचं आहे आणि आपला आत्मा, प्राण, शरीर देवाच्या हातात समर्पण करायचं आहे. ज्या वेळेस ते चिक्कल, ती माती कुंभाराच्या हातामध्ये समर्पण करती, त्याच वेळेस कुंभार त्याला योग्य मडकं बनवू शकतो. जर त्याने समर्पण केलं नाही तर कुंभाराला योग्य मडकं बनवता येणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. ज्या वेळेस तुम्ही कुंभारवाड्यामध्ये जाल तर तुम्हाला 3 प्रकारचे मडके दिसतील. किती प्रकारचे? 3 प्रकारचे मडके. पहिलं मडके एकदम मस्त, ते सेलसाठी ठेवलेले असते. आणि दुसरे मडके असतात त्यांचा नुसतं ढिगारा लागलेला असतो डोंगरासारखा तिथं, पण ते काय कामाचे नाही. त्याच्यामध्ये काही मडक्यामध्ये छिद्र असतं आणि काही मडके असतात त्यांना योग्य आकार दिलेला नसतो. आणि आज आपण काय केलं पाहिजे? कुंभाराच्या हातामध्ये जसं चिक्कल असतं, प्रभू देवा मी माझं जीवन तुझ्या हातात देतो, तू कर, तू लढ, असं म्हणून समर्पण केलं पाहिजे. असंही तो कोणी पण असं बसू नका की मला सगळं माहिती आहे आणि मी तयार झालेलं मडकं आहे. तयार झालेल्या मडक्यांना प्रभू काही करू शकत नाही. तयार झालेल्या मडक्याला रिपेअर करू शकतो का? करायला गेलं तर ते फुटून जाईल. प्रेज द लॉर्ड. एकदा औरंगाबादमध्ये मी प्रभूचं वचन सांगत होतो. बुक ऑफ रेव्हलेशन मी तिथं शिकवत होतो. मग त्या ठिकाणी काही पोलीस होते, काही इन्स्पेक्टर होते, काही वकील होते, काही डॉक्टर होते. आणि दर रविवारी मी त्यांना बुक ऑफ रेव्हलेशन शिकवायला जायचो नेवासा फाटावरून. आणि एकदा तिथं अजून एक गृहस्थ आले होते, ते पण पाळक होते, वृद्ध होते, दाढी होती, पांढरी दाढी. आणि वचन वगैरे झालं. मग त्याच्यानंतर त्यांनी मला एक प्रश्न विचारला. आणि ते प्रश्न कसं देवाच्या वचनाला धरून नव्हतं. आणि मला बोलले तुम्ही द्या याचे उत्तर. मी त्यांना बोललो, पाळक साहेब तुम्ही तयार झालेले मडके आहात. तुम्ही कोण आहे? तयार झालेले मडके आहात. आता मी याला काय रिपेअर करू शकत नाही. आता मी रिपेअर करायला गेलं तर हे मडकं काय होईल? हे मडकं फुटून जाणार आहे. म्हणून तुम्हाला आता मी काय करू शकत नाही, तुम्ही तयार झालेले आहात. प्रेज द लॉर्ड. घडवू शकतो कोणाला? जे चिक्कल आहे, जे मला काही माहीत नाही, प्रभू मला शिकव, मला अजून माहिती पाहिजे असं जे बोलतात त्यांना आपण शिकवू शकतो. तर आज पण मला काही माहीत नाही, प्रभू तू मला शिकव. या फायर कॅम्प, या अग्नी कॅम्पमध्ये मला तू आणलेलं आहे, मला शिकव असं बोलून जे लोक तयार झालेले प्रभू त्यांनाच घडवणार आहे. प्रेज द लॉर्ड. तयार झालेले मडके खालवल्या बोला. तयार मडके बोलले का कोण? बोलले का कोण? तयार मडके खालवल्या बोला. कारण हे खोटं बोलत नाही, खरं बोलणारे लोक आहे. जे अजून चिक्कल आहे, मी तयार झालो नाही, प्रभू मला तयार करणार आहे, असे मडके खालवल्या बोला. प्रेज द लॉर्ड. नक्की प्रभू तुम्हाला तयार करेल. म्हणजे जर प्रभू तुमच्यासाठी लढायला पाहिजे तर तुम्ही प्रभूच्या हातात स्वतःचा आत्मा, प्राण, शरीर तिन्ही समर्पण करा. मी काही नाही, मी कोण आहे? मी शून्य असं बोला. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. या ठिकाणी बघा प्रियांनो, जोपर्यंत तुम्ही म्हणणार मी काहीतरी आहे, ज्याला इंग्लिशमध्ये खूप सुंदर शब्द आहे आय डिड दिस, आय डिड दॅट, आय. हा आय शब्द खूप डेंजर आहे. तर आपल्याला आय नाही पाहिजे. आपल्या आईला आपण स्वतःला काय केलं पाहिजे? 0. बघा एक 3 शब्द मी तुम्हाला सांगतो. एस आणि एन या दोघांच्या मध्ये आय आला तर काय होतं? एस आणि यांच्यामध्ये आय आला तर काय होतं? से. पण ज्या वेळेस आपण आय काढून टाकतो, लॉर्ड आय एम नथिंग, आय एम ओनली 0, आपण स्वतःला 0 करतो. एस आणि यांच्यामध्ये 0 होतं. काय बनतं मग? ओ वी बिकम्स द सन्स ऑफ गॉड.
प्रभूला धन्यवाद. आपण देवाची लेकरं म्हणतो म्हणून कधी स्वतःला काहीतरी मला माहिती असं करायचं नाही. आपण स्वतःला शून्य करतो त्यावेळेस देव आपल्यासाठी लढत असतो. तुम्ही प्रयत्न केलं तर आज प्रभू शांत राहणार आहे आणि तुम्ही शांत राहणार तर प्रभू आज काम करणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. ते कसं असतं, एकदा एक नदी होती. त्या नदीच्या जवळ एक तरुण बसला होता आणि तो काहीतरी पुस्तक वाचत खुर्चीवर बसला होता आणि तो चांगला पट्टीचा पोहणारा होता. आत्ताच नदीतून पोहून तो त्या ठिकाणी बसला होता, एखादं पेपर किंवा पुस्तक वाचत बसला होता. इतक्यात त्याच्या कानावर एक आवाज आते, अरे माझ्या मुलाला वाचवा, माझ्या मुलाला वाचवा. हा बघतो तसं तर त्या नदीमध्ये एक जवळजवळ 12 वर्षाचा एक मुलगा बुडत असतो पाण्यामध्ये. त्या मुलाला पोहता येत नाही आणि तो बुडत असतो. मग त्याच्यानंतर हा पाहतो पट्टीचा पोहणारा आणि परत वाचायला लागतो. मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने त्या मुलाची आई परत ओरडते, अरे माझ्या मुलाला कोणतरी वाचवा, माझ्या मुलाला कोणतरी वाचवा, तो बुडत आहे, त्याला पोहता येत नाही. परत हा एक अर्धा मिनिटानंतर 1 मिनिटानंतर परत बघतो, परत तो मुलगा बुडत असतो. हा परत काय करतो, परत वाचायला लागतो. प्रेज द लॉर्ड. मग तिसऱ्यांदा ती आई परत मोठ्याने ओरडते, अरे बुडाला बुडाला, माझा मुलगा मेला मेला. आणि परत हा पाहतो आणि पाहिल्यानंतर एका क्षणाचाही विलंब लावत नाही, हातातलं पुस्तक फेकून देतो, नदीमध्ये उडी मारतो आणि त्या मुलाला धरतो, त्याला वाचवतो आणि त्याला तीरावर आणतो, कोपऱ्यावर आणतो. तो मुलगा वाचतो. ती आई बोलते, अरे बाबा मी पहिलं पण ओरडले, तू काय केलं नाही. दुसऱ्यांदा ओरडलं, काही केलं नाही. पण तिसऱ्यांदा इतकं घाईघाईने उतरला, उडी मारली, माझ्या मुलाला वाचवलं, असं का केलं. मग तो पट्टीचा पोहणारा म्हणतो, बाई मी पहिल्यांदा तुझ्या मुलाला पाहिलं, त्याच्यामध्ये खूप ताकद होती, हात हलवत होता, तो डोकं हलवत होता, स्वतः प्रयत्न करत होता बाहेर यायचा, म्हणून मी त्याला मदत केली नाही. आणि मी दुसऱ्यांदा पण पाहिलं तरी त्याच्यामध्ये अजून थोडी ताकद होती, अजून तो प्रयत्न करत होता बाहेर यायचा. पण मी तिसऱ्यांदा पाहिलं तेव्हा त्याचे प्रयत्न संपलेले होते. त्याचे सर्व प्रयत्न काय झालेले होते, संपलेले होते. त्यामुळे मी उतरलो आणि त्याला वाचवलं. तसं ज्या वेळेस तुमचे प्रयत्न संपतात त्यावेळेस देवाचे प्रयत्न सुरू होतात. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस तुमचे प्रयत्न संपतात त्यावेळेस देवाचे प्रयत्न सुरू होतात. आणि आज जर तुमचे प्रयत्न संपले असेल, तुमचे वकिलाकडे चक्कर मारणं संपलं असेल असं देवाला कबूल करा. पोलीस स्टेशनच्या फेऱ्या संपल्या असेल, राजकीय पुढाऱ्याचं वजन बिजन जे आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे ते संपलं असेल, देवा आज माझं सगळं संपलं, आज तू काम कर जर बोलला तर परमेश्वर बोलेल, आता तू शांत राहा बाई, मी तुझ्यासाठी काम करणार आहे. आता तुम्ही गप्प बसा, आता मी काम करणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. ज्या ठिकाणी तुमचे प्रयत्न संपतात त्या ठिकाणी देवाचे प्रयत्न सुरू होतात. आता इस्रायल लोक ओरडले, हे केले, सगळं केलं. आता परमेश्वर बोलतो तुम्ही शांत राहा, आता मी काम करणार आहे. परमेश्वर आता लगेच ॲक्शन मोडमध्ये आलेला आहे. आता परमेश्वराने काय केलेलं आहे माहिती आहे, परमेश्वराने सर्वात अगोदर काय केलेलं आहे, आता जो त्यांच्याबरोबर रात्री दिवसा कोण होता, मेघस्तंभ. थँक्यू. असे उत्तर देणारे मला लागतात. कोण बोलला, कोण उत्तर दिलं, त्यांच्यासाठी आपण एक टाळ्या वाजवू प्रभूच्या नावाने. प्रेज द लॉर्ड. दिवसा कोण होता त्यांच्याबरोबर आणि रात्री कोण होता, अग्निस्तंभ. आणि अग्निस्तंभ काय करायचा, त्यांच्या पुढे चालायचा. अग्निस्तंभ त्यांच्या पुढे पुढे चालायचा. आणि आता परमेश्वर ॲक्शन मोडमध्ये आलेला आहे. आणि आता परमेश्वराने काय केलेलं आहे, पुढे चालणारा जो अग्निस्तंभ आहे आता त्याला परमेश्वराने मागं आणलं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाचा सानिध्य आता पुढून कुठं आलेला आहे, मागे. कारण आता देवाला कोणाशी लढायचं आहे, त्या लाल समुद्राबरोबर लढायचं नाही, आता कोणाशी लढायचं आहे,
फारोच्या सेनेबरोबर लढायचं आहे, फारोच्या बरोबर लढायचं आहे. हालेलुया. आज या दुपारच्या वेळेस पण प्रियांनो, एक मोठ्या परीक्षेची घडी आहे, एक मोठी कष्टाची वेळ आहे. पण आता परमेश्वर जो तुमच्या पुढे चालला होता, आता तो तुमच्या मागे आलेला आहे. कारण आता मागे कोण आहे? शत्रू आहे. आणि त्या शत्रूंचा सामना करण्यासाठी परमेश्वर आता मागे आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मग आता काय होणार आहे? आता परमेश्वर मोशेला बोलला, मी तुझ्या हातात जी काठी दिलेली आहे ती काठी आता तू घे आणि ती काठी तू काय कर, आता समुद्रावर मार, तांबड्या समुद्रावर मार. आणि प्रिय बंधू आणि बहिणींनो, मोशेने काय केलेलं आहे? मोशेने समुद्रामध्ये ती काठी मारली आणि काठी मारल्याबरोबर काय झालं माहिती आहे? असंभव संभव झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. अशक्य शक्य झालेलं आहे. अशक्य काय आहे माहिती आहे? तुम्ही सगळं तोडू शकता, हे पत्र सोडू शकता, हे पुलपिल तोडू शकता, हे माईक तोडू शकता, हे मोबाईल तोडू शकता, सगळे तुम्ही तोडून दोन तुकडे करू शकता. पण नदीला तोडून पाण्याला कोणी दोन तुकडे करू शकत नाही. ती अशक्य गोष्ट आहे. पण ज्या वेळेस मोशेने काठी हातात घेतलेली आहे, अशक्य शक्य झालेलं आहे. हालेलुया. या फायर कॅम्प मध्ये तुमच्या ज्या अशक्य गोष्टी आहे, सर्व परमेश्वर शक्य करणारा देव आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. ऑल इम्पॉसिबल गोइंग टू टर्न इनटू पॉसिबल. अशक्य गोष्ट शक्य होणार आहे. हालेलुया. ही फायर कॅम्प एक साधी फायर कॅम्प नाही. हालेलुया. या फायर कॅम्पला देव एक ऍक्शन मोड मध्ये आलेला आहे. हालेलुया. आता देव उभा राहिलेला आहे. कोणासाठी उभा राहिलेला आहे? त्याच्या लेकरांचं संरक्षण करायचं आहे आणि शत्रूचा नाश करायचा आहे. मध्ये देव उभा राहिलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मोशेने काठी समुद्रावर मारल्याबरोबर दोन भाग झालेले आहे आणि त्या पाण्याची भिंत तयार झाली दोन्ही बाजूला आणि एक मोठा चमत्कार झाला. आणि मोशे काय केलं? मोशे आणि सगळे इस्रायल लोक त्या सुक्या भूमीमधून गेले. प्रेज द लॉर्ड. काय दिलेलं? कुठून गेले? चिखलातून नाही गेले. चिखलातून नाही गेलं. कोणत्या भूमीतून गेलं? एक ड्राय लँड मधून गेलं. सुक्या भूमीमधून जसं जातात ना तसं गेले. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ काय माहिती आहे? कोणाला काय कळालं काय? तर आता पाणी दोन झाले म्हणजे ऑब्विसली तिथं काय पाहिजे? चिखल पाहिजे, ओलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. परंतु देवाने काय केलेलं? ते सगळं सुकून टाकलं. याचा अर्थ काय? याचा अर्थ इस्रायल लोकांसाठी जो प्रोव्हिजन होती देवाने पहिलंच करून ठेवलं होतं. जणू काय एक ताडपत्री टाकली होती, त्याच्यावर सगळं तयार करून ठेवलं होतं. फक्त ती ताडपत्रीच काढायची होती. तुमच्यासाठी पण तुम्ही या फायर कॅम्प मध्ये येण्या अगोदर देवाने रस्ता तयार करून ठेवलेला आहे. देवाने मार्ग तयार करून ठेवलेला आहे. हालेलुया. आता फक्त तुमच्या विश्वासाच्या द्वारे ते ताडपत्री काढायची आहे आणि सुकलेल्या रस्त्यातून जायचं आहे. हालेलुया. एक ड्राय लँड मधून जायचं आहे आम्हाला. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायल लोक आनंदित झाले. मोशे आनंदित झाला. मोशे बोलला, वाचलो बाबा, नाही तर या लोकांनी मारून टाकलं असतं मला. आनंदाने सगळे जाऊ लागले. शेरडे, मेरडे, गुरे, डोरे जायला लागले. हालेलुया. आणि इतक्यात काय झालं? ते सगळं तिथून जात असताना प्रेज द लॉर्ड, फारोची सेना बोलली, जर हे जाऊ शकतात आम्ही पण जाऊ शकतो. हालेलुया. पण त्यांना माहित नव्हतं हा रस्ता गव्हर्नमेंटचा नाही, हा रस्ता फारोचा नाही, हा रस्ता स्वर्गीय देवाचा आहे आणि फक्त देवाचे लोक जाऊ शकतात या रस्त्यातून. इथून दुसरा जाऊ शकत नाही. त्यांना ठाऊक नव्हतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस मिस्री लोक आत आले, ज्यावेळेस मिस्री लोक आले आतमध्ये, त्याचे चॅरेट्स आले, त्याचे घोडे आले, सैनिक आले आणि त्यावेळेस परमेश्वराने त्याचा रिमोट कंट्रोल हातामध्ये घेतला. मग प्रेज द लॉर्ड. मग काय घेतलं देवाने?
रिमोट कंट्रोल हातामध्ये घेतलं. इस्रायलचे लोक सगळे पार झालेले आहे आणि हे मिस्री लोक आता आलेले आहे आणि परमेश्वराने रिमोट कंट्रोल दाबल्याबरोबर काय झालं माहिती आहे तिथं? आपण वाचूया. प्रत्यक्ष नेतो आता तुम्हाला तिथं. निर्गम 14 अध्यायचं 25 वचन. एक्सोडस 14 वर्स 25. त्याने त्यांच्या रथांची चाके काढून ते चालवणे कठीण केले. तेव्हा मिस्री लोक म्हणू लागले, आपण इस्रायलांपासून पळून जाऊ, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने मिस्र्यांशी लढत आहे. प्रेज द लॉर्ड. पहिलं काय केलं? परत एकदा वाच. त्याने त्यांच्या रथांची चाके काढून. बस. परमेश्वराने पहिलं काय काढलं? त्यांचे. इथं रिमोट कंट्रोल दाबलं देवाने. लई ते चाक लई पुढे जात आहे ना, पहिलं चाकालाच बघतो बोलला परमेश्वर. आणि परमेश्वरने रिमोट कंट्रोल दाबल्याबरोबर त्यांचं चाक जाम नाही, त्यांचं चाक पंक्चर झालं नाही, ते चाकच काढून टाकलं देवाने. प्रेज द लॉर्ड. चाक म्हणजे काय दर्शवतं? पुढे जाणे. चाक म्हणजे काय दर्शवतं? पुढे पुढे. तुमच्या मागं जे लागलेलं आहे ना अंधकाराच्या दुरात्म्याच्या शक्ती, प्रभू आज रात्री या दुपारच्या वेळेमध्ये त्याचं चाकच काढून टाकणार आहे, त्याला पंक्चरच करून टाकणार आहे. ज्याला आपल्या भाषेमध्ये म्हणतात चक्का जाम. हालेलुया. काय होणार आहे आज? चक्का जाम. जे दुष्ट शक्ती आहे, तुम्हाला पीडणाऱ्या गोष्टी आहे, आजपर्यंत तुम्हाला धरून गुलाम बनवलं होतं, नको ते करायला लावलं होतं, पापाच्या गोष्टी, पापाच्या सामर, आज या दुपारच्या वेळेस परमेश्वर चक्का जाम करणार आहे आणि तो चक्का पुढे जाणार नाही. देवाने चक्का उपटूनच काढून टाकलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर त्या ठिकाणी दिल्याप्रमाणे परमेश्वराने त्यांना त्या ठिकाणी चक्का जाम करून टाकला. आणि मग मिस्री लोक काय म्हणू लागले? आता आपण काय करू? इथून आपण काय करू? इथं पळून जाऊ. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस ते पळण्यासाठी मागं वळाले, त्यांना मागेही वळता येईना आणि पुढेही जाता येईना, कारण परमेश्वराने काय दाबलेलं आहे? रिमोट कंट्रोल दाबलेला आहे आणि आता शत्रू तिथंच थांबलेला आहे. इमिजिएटली परमेश्वराने पाण्याला परत जसंच्या तसं केलं नाही, कारण अजून इस्रायल लोक पार गेलेले नाही. प्रेज द लॉर्ड. पण ज्या वेळेस इस्रायल लोक पार गेले, परमेश्वराने तो रिमोट कंट्रोल दाबला आणि पाणी पहिले सैसाच्या तसे झाले आणि फारोची सेना त्या पाण्यामध्ये गडप झाली. परमेश्वराने तिथं खलास करून टाकलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर प्रियांनो, परमेश्वर इस्रायल लोक तिथं आल्याबरोबर परमेश्वराने तांबडा समुद्र का उघडला नाही माहिती पडलं आता? कारण देवाला काय करायचं होतं? यांना तर पार नेणारच आहे देव, पण देवाला काय करायचं होतं? जी फारो आणि त्याची सेना तुम्ही आज पाहता, यापुढं तुम्ही त्याला कधीच. आणि परमेश्वराने तसंच केलं, त्यांना त्या समुद्रामध्ये गडप करून टाकलेलं आहे. प्रियांनो, कधी कधी तुमच्या प्रार्थनेला विलंब होत असतो, लगेच उत्तर मिळत नाही. का? कारण परमेश्वराला हेच करायचं आहे जे त्याने मिस्री लोकांचं केलेलं आहे. ज्या प्रश्नासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात ना, त्या प्रार्थनेचं देवाला उत्तर असं द्यायचं आहे की परत ते प्रश्न कधीच तुमच्यासमोर उभे राहणार नाही. हालेलुया. देवबाप तेच करणार आहे. आजच्या या फायर कॅम्पद्वारे परमेश्वराला तेच करायचं आहे. हालेलुया. आणि माझा देव करणार आहे. किती लोकांना विश्वास आहे? हालेलुया. आज सैतानाला तुम्ही विश्वासाने बोला, अरे सैताना, तुझा चक्का जाम होणार आहे, तुझा चाक माझा प्रभू काढून टाकणार आहे. हो, तू इथंच थांबणार आहे, तू माझ्या मागे येऊ शकत नाही. नक्की परमेश्वर, तुम्ही विश्वास करा, विश्वास करणारे देवाचं गौरव पाहतील. तर मी या कॅम्पबद्दल, अग्नी कॅम्पबद्दल पहिलं काय बोललो होतं? 4 गोष्टीबद्दल. पहिलं अग्नीचे पाचारण. ओके. आणि दुसरं काय बोललो मी आता? अग्नीचा सहवास. म्हणजे देव जो पिल्लर ऑफ फायर, अग्नीचा स्तंभ त्यांच्याबरोबर होता आणि कधीच दूर गेलेला नव्हता. दुसरा. आणि तिसरी गोष्ट आहे अग्नीचे संरक्षण. अग्नीचे संरक्षण.
तर प्रियांनो, प्रभू अग्नीचे संरक्षण आपल्याला देऊ इच्छितो. कसं आहे, आपण वाचूया दानियेलाचं पुस्तक चॅप्टर 3 अँड वर्ड 6. डॅनियल 3 अध्याय आणि वचन 6. डॅनियल 3:6. जो कोणी तिला साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला तत्क्षणीच धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकतील. बघा, या ठिकाणी राजा नेबुकदनेस्सरने काय केलेलं आहे, आणि त्याने एक मोठी प्रतिमा बनवली, एक मूर्ती बनवली, आणि राजाज्ञा झाली की सर्वांनी त्या मूर्तीला काय करायचं, दंडवत करायचे, त्याच्या पाया पडायचे, अशी राजाने आज्ञा दिली. आणि जो कोणी त्या मूर्तीला दंडवत करणार नाही, तर राजाचा फरमान होता, त्यांना आपण काय करणार, अग्नीच्या भट्टीमध्ये टाकू, असा राजाचा फरमान होता. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. मग या ठिकाणी आपण सद्रक मेशक अबेदनगोला पाहतो. सद्रक मेशक अबेदनगो बोलले, काही झालं तरी आम्ही मूर्ती पूजा करणार. प्रेज द लॉर्ड. मी आज विचारू इच्छितो, किती लोक सद्रक मेशक अबेदनगो सारखे आहेत? प्रभूला धन्यवाद असो. आता मी तुम्हाला सांगतो, आपण मूर्तीपूजा करतो का नाही, है ना. एक वचन वाचूया, मग तुमच्या लक्षात येईल. 1 शमूएल 15 अध्याय वचन 23. 1 शमूएल चॅप्टर 15 अँड वर्ड्स 23. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व बस झालं, आपल्याला इतकंच पाहिजे. हट्ट काय आहे? हट्ट करणे कशासारखं आहे? किती लोक हट्ट करतात? हात नका उंच करू. प्रेज द लॉर्ड. है ना, ऑलमोस्ट ऑल. ज्या वेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करता, ते पण काय आहे? एक मूर्तीपूजासारखं आहे. म्हणून प्रिय बंधू बहिणींनो, कोणत्याच गोष्टीसाठी हट्ट करायचं नाही. सगळ्या गोष्टी सॉफ्टली होऊ द्या. जर मोठे लोक आपल्याला काही समजावून सांगतात, तर ते आपण आनंदाने स्वीकारलं पाहिजे. देवाचे सेवक लोक काय आपल्याला गाईड केलं, तर ते आनंदाने स्वीकारलं पाहिजे, है ना. काही वेळेस बाजारात जाल, बायको म्हणेल मला 30 साडी पाहिजे, 30 पाहिजे, 30 पाहिजे. नवरा म्हणाल आता नाही, आपण नंतर घेऊ, तर आपण ते आनंदाने स्वीकारलं पाहिजे. पण आपलं चालू असतं, मला तेच पाहिजे, मला तेच पाहिजे. हट्ट. लहान लेकरं पण बरेच वेळा मला ते पाहिजे, हे पाहिजे. हट्ट. हट्ट करणे हा पण काय आहे? एक मूर्तीपूजासारखा आहे. ते आपल्याला आज सोडून द्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. जितके लोक हट्ट करण्याचा स्वभाव आहे, आज काय करा त्याला? टाटा करा त्याला, गुड बाय करा. आणि मूर्तीपूजा काय? तुम्ही देवापेक्षा जास्त कोणावरही जर प्रेम केलं, तर ते तुमच्यासाठी काय आहे? ते मूर्तीपूजा आहे. जर मी समजा देवापेक्षा जास्त माझ्या मोबाईलवर प्रेम केलं, तरी मोबाईल माझ्यासाठी काय आहे? जरी मी त्या मूर्तीला साष्टांग नमस्कार करत नाही, पण देवापेक्षा जास्त मी मोबाईलवर प्रेम केलं, तर मोबाईल माझ्यासाठी एक मूर्ती झाली. देवापेक्षा जास्त जर मी माझ्या लेकरावर प्रेम करतो, तर माझं लेकरं माझ्यासाठी काय आहे? मूर्तीपूजा आहे. देवापेक्षा जास्त कोणावर पण नाही. जर मी देवापेक्षा जास्त माझ्या पत्नीवर, माझ्या पतीवर प्रेम करतो, तर ते माझी पत्नी किंवा माझे पती माझ्यासाठी कोण आहे? मूर्तीपूजा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. बरेच ठिकाणी मी पाहिलेलं आहे, फॅमिली प्रेयर वगैरे चालू असते, गाण्याचं पुस्तक आणि बायबल असतं. एक लहान लेकरू असतं घरात, त्याला काही कळत नसतं. तो लहान लेकरू गाण्याचे पुस्तक फाडत असतो किंवा बायबल असं करत असतो, तरी आई वडील त्याला करेक्ट करत नाही. कारण ते लेकरू त्यांच्यासाठी काय झालेलं आहे? एक मूर्ती झालेलं आहे. कारण ते हातातनं घेतलं तर तो काय करणार? रडणार. तर प्रियांनो, असं जर कोणाचा स्वभाव असेल, मला माहीत नाही, हे आपले आउट ऑफ आपलं हे सब्जेक्ट आहे, कोणासाठी तर नक्की असेल 100%, नाहीतर प्रभू बोलणारच नाही, एवढं मला माहिती आहे. या आपण आता पुढे जाऊया, आपल्या टॉपिककडे आपण जाऊया प्रियानो. आणि हे सद्रक मेशक अबेदनगो यांनी ऐकलं, आणि सद्रक मेशक अबेदनगो यांनी बोललं, आमच्या देवाने वाचवलं तरी चालेल, नाही वाचवलं तरी चालेल, पण आम्ही या मूर्तीला दंडवत करणार नाही. प्रेज द लॉर्ड. मग त्याच्यानंतर राजाने त्यांना समजवायचा प्रयत्न केला. राजासमोर आले, राजाला पण तसंच बोलले. राजा पण खूप चिडला. आता काय झालेलं आहे? 20 वचन वाचूया. डॅनियल 3:20. दानियल 3:20.
मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ठ पुरुषांना आज्ञा केली की शद्रक, मेषक व अबेदनगो यांच्या मुसक्या बांधून त्यांना त्या तप्त अग्नीच्या भट्टीत टाका. त्यांना काय करा? पहिलं बांधा. इथं लक्ष, एक एक शब्दाकडे लक्ष द्या. त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांच्या मुसक्या आवळा, त्यांचे हात पाय बांधा, त्यांना बांधा आणि बांधून त्यांना कुठं टाका? त्या अग्नीच्या भट्टीमध्ये टाका असं बोलले. प्रभूला धन्यवाद. मग तसंच त्या तिघांना बांधलेलं आहे आणि अग्नीची भट्टी 7 पटीने वाढवली. कारण राजाचं पण त्यांनी ऐकलं नाही. ते बोलले जे होईल ते होईल, आम्ही आता आमच्या देवाने वाचवलं तरी चालेल, नाही वाचवलं तरी चालेल, पण आम्ही काय करणार नाही? मूर्तीपूजा करणार नाही. आणि आम्ही सगळं काय करणार नाही? हट्ट करणार नाही. हालेलुया. आम्ही काय करणार नाही? यापुढे हट्ट करणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. मग असं बोलल्यानंतर ते जे लोक शद्रक, मेषक, अबेदनगोला अग्नीमध्ये टाकायला गेले ते जळून भस्म झाले. फेकायला गेलेले लोक. आणि शद्रक, मेषक, अबेदनगो यांना काय केलं? अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलं. प्रेज द लॉर्ड. अग्नीच्या भट्टीमध्ये त्यांना टाकलं. 7 पटीने वाढवलेली अग्नी जे टाकायला गेलेले आहे ते पण जळून भस्म झालेले. इतकं प्रचंड तप्त अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने शद्रक, मेषक, अबेदनगोला वाचवलं का? वाचवलं नाही. प्रियांनो, परमेश्वर शद्रक, मेषक, अबेदनगोला वाचवण्यासाठी तिथं आला होता, पण राजासमोर त्यांना वाचवणार नव्हता. त्यांना अग्नीमध्ये परमेश्वर वाचवणार होता. हालेलुया. इथं पण बसलेले काही लोकांना परमेश्वरांना सोडवायचं आहे, पण कुठं? साधारण याच्यात नाही. कुठं सोडवायचं त्यांना? अग्नीमध्ये उतरल्यानंतर परमेश्वर तुम्हाला सोडवणार आहे. प्रभूला अग्नीमध्ये उतरावंच लागणार आहे. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती. अग्नीपासून बचाव होणार नाही. अग्नीच्या भट्टीत आपल्याला उतरायचंच आहे. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. पण बघा, ज्या वेळेस त्या तिघांना टाकलं, परमेश्वराने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि इथं काय झालेलं आहे? आता राजाला खूप मोठं आश्चर्य झालेलं आहे. राजाला काय झालं? खूप मोठा आश्चर्य. काय आश्चर्य झालेलं आहे? वर्ड्स 20 है ना. आपण 20व्या वचनामध्ये आपण पाहूया राजाला काय. 25वं वचन 3:25. तो म्हणाला, पहा 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत. बस. तर या ठिकाणी बघा 2 चमत्कार झालेले आहेत. राजा आश्चर्य होण्यासाठी इथं 2 गोष्टी आहेत. प्रेज द लॉर्ड. पहिली गोष्ट कोणती? 4. पहिली गोष्ट आहे 4. पहिली गोष्ट काय आहे? 4. टाकलं होतं किती लोकांना? ऐकलं नाही मी. टाकलं होतं किती लोकांना? 3. आता तिथं काय झालेलं आहे? 4 झालेलं आहे. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही अग्नीच्या भट्टीत जाईल त्या वेळेस 4था व्यक्ती तुमचा देव तुमच्या बरोबर आहे. तुम्ही एकटे नाही. हालेलुया. यू आर नॉट अलोन. तुम्ही एकटे नाही. 4था व्यक्ती तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही घरातून आलेला आहे तरी 4था व्यक्ती तुमच्या बरोबर आहे. आणि या ठिकाणी तुमचा परमेश्वर पण तुमच्या बरोबर. 4 लोक आहेत इथं. प्रेज द लॉर्ड. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे? ते काय करत आहे? मोकळे फिरत आहे. पण अग्नीमध्ये त्यांना कसं टाकलं होतं? त्यांना बांधून टाकलं होतं. पण आता काय झाले? त्यांचे बंधन खुलले. देवाच्या लेकरांनो, तुमचे बंधन कधी तुटतील? तुम्ही अग्नी परीक्षेत गेल्यानंतरच तुमचे बंधन तुटणार आहे. नुसतं प्रार्थना करत बसू नका, देव माझे बंधन तोड. अजून घट्ट होतील ते. तुम्हाला अग्नीमध्ये उतरायचं आहे. अग्नी परीक्षेमध्ये उतरायचं आहे. आणि तिथंच तुमचे काय होणार आहे? बंधन तुटणार आहे. यांना बांधून टाकलं होतं आणि आता हे 4 लोक त्या अग्नीमध्ये असं फिरत आहे जसं एदेन गार्डनमध्ये आदम, हवा आणि परमेश्वर फिरत होते. प्रेज द लॉर्ड. एदेन गार्डनमध्ये जसं देव फिरायचा, आदम हवा फिरायचा पापाच्या अगोदर, तसं शद्रक, मेषक, अबेदनगो आणि 4थ्या व्यक्तीबद्दल काय दिलेलं आहे?
चौथा व्यक्ती कोण होता त्यांच्याबरोबर? देवाच्या पुत्रासारखा होता. प्रेज द लॉर्ड. ही इज नॉट द सन ऑफ गॉड बट लाईक सन ऑफ गॉड. देवाचा पुत्र नव्हता, पण देवाच्या पुत्रासारखा एक जण त्या अग्नीमध्ये आला. आणि जो चौथा व्यक्ती त्यांच्या बरोबर आला तो दुसरा कोण नाही, तो पवित्र आत्मा होता. ओ, जो पवित्र आत्मा स्वतः अग्नी आहे, अग्नीमध्ये त्यांच्या बरोबर आलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ओ, अग्नीमध्येच अग्नीतून सुटका. प्रेज द लॉर्ड. अग्नीतून सुटका. एक नेगेटिव्ह अग्नी आहे, एक पॉझिटिव्ह अग्नी आहे, एक नकारार्थी अग्नी आहे. ही जी नकारार्थी अग्नीची भट्टी आहे ही नकारार्थी, पण होकारार्थी जे पॉझिटिव्ह अग्नी होती तो आमचा पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा स्वतः अग्नी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज परमेश्वर त्याच्या दूतांना काय बनवू इच्छितो? काय बनवू इच्छितो? अग्नी ज्वाला. प्रेज द लॉर्ड. जे आता मरगळलेले आहे, प्रभू त्या सर्वांना अग्नी ज्वाला बनवणार आहे. जे बर्फासारखे थंड आहे, प्रभू त्यांना अग्नी ज्वाला बनवणार आहे. हालेलुया. तेच आहे अग्नीद्वारे परमेश्वराचं संरक्षण. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरव असं. दानिएल 3:26 आपण वाचूया. आता राजाने काय केलं बघा. 3:26. मग नबुखदनेस्सर त्या दगदगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, अहो शद्रक, मेशक व अबेदनगो, परात्पर देवाचे सेवक हो, अग्नीतून बाहेर या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता काय झालं? ह्याला राजा पाहत आहे. अरे आम्ही किती लोकांना टाकलं होतं? 3 लोकांना टाकलं होतं. आता किती दिसत आहे राजाला? राजाने डोळे चोळले त्याचे व्यवस्थित आणि पाहिलं परत 4. मग मंत्रीला बोलवतो. अरे इकडे, आपण किती जणांना टाकलं होतं? मंत्री पण घाबरलेला आहे, त्याला पण 4 दिसत आहे. मंत्री बोलतो, महाराज आम्ही 3 टाकलं होतं. राजा बोलतो, अरे मला 4 दिसतात, तुला किती दिसतात? मंत्री बोलतो, मला पण 4 दिसत आहे. हालेलुया. ते स्वप्न नव्हतं, ते दर्शन नव्हतं, ती रियालिटी होती. आता परमेश्वर स्वप्न नाही, दर्शन नाही, रियालिटी तुमच्या जीवनामध्ये करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. मग काय झालेलं आहे? राजाला कळालं त्यांचे बंधन खुललेले आहे आणि चौथा व्यक्ती त्यांच्या बरोबर आहे. मग राजा काय झाला? ज्या सिंहासनावर तो बसला होता आणि ज्या गद्दीवर तो आता बसला होता, बसून ते ज्याने फरमान सोडलं होतं, हुकूम सोडलं होतं, गद्दीवर बसून आता हे चमत्कार ज्या वेळेस त्याने पाहिलं, तो गद्दीमध्ये बसू शकला नाही. तो त्याचे राजासन सोडून उठलेला आहे आणि तो जवळ गेलेला आहे. कुठं गेलेला आहे? अग्नीच्या भट्टीच्या जवळ गेलेला आहे आणि तिथं जाऊन तो बोलत आहे. हालेलुया. ज्यावेळेस तो अग्नीच्या भट्टीच्या जवळ गेलाय, तिथंही त्याला 4 लोक दिसलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आमचा परमेश्वर चांगल्यांना त्यांच्या सत्तेतून उभं करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आमचा परमेश्वर अद्भुत करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. आणि दुसरं तो काय म्हणत आहे? देवाच्या सेवकांनो. काय बोलत आहे राजा? वाच. अहो शद्रक, मेशक व अबेदनगो, परात्पर देवाचे सेवक हो, परात्पर देवाच्या सेवक हो, अग्नीतून बाहेर या. प्रेज द लॉर्ड. अग्नीतून आता तुम्ही काय करा? त्यांना म्हणत आहे अग्नीतून बाहेर या. त्यांचं नाव काय घेत आहे? देवाच्या, परात्पर देवाच्या सेवकांनो. कुठून बाहेर या? अग्नीतून बाहेर या. त्यांना अग्नीमध्ये टाकलेला कोण आहे? हाच आहे. यानेच अग्नीमध्ये टाकलं आणि हाच बोलत आहे बाहेर या म्हणून. ज्यांनी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये टाकलेला आहे, परमेश्वर त्याच्या करवीत तुम्हाला प्रॉब्लेम मधून बाहेर काढणार आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यांच्या करवी तुमच्यावर संकट आलेलं आहे, परमेश्वर त्यालाच उभा करणार आहे. चल माझ्या लोकांना सोडव. प्रेज द लॉर्ड.
प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि गौरव असो. आणि या ठिकाणी म्हणत आहे, परात्पर देवाच्या सेवक हो, अग्नीतून बाहेर या, नेगेटिव्ह अग्नीमधून बाहेर या. कारण आता सद्रक, मेषक, अबेदनगो हे कोणत्या अग्नीने भरलेले आहे? पॉझिटिव्ह अग्नीने भरलेले आहे, पवित्र आत्म्याच्या अग्नीने भरलेले आहे. आणि त्यांना काय म्हणत आहे? देवाचे सेवक हो, या अग्नीतून तुम्ही काय व्हा? बाहेर या. आणि ते ऑलरेडी कोणत्या अग्नीमध्ये आहेत? सद्रक, मेषक, अबेदनगो कोणत्या अग्नीमध्ये आहेत? पवित्र आत्म्याच्या अग्नीमध्ये. हालेलुया. म्हणून बोललं, प्रत्येक सेवक लोक कोण आहे? हा, प्रत्येक सेवक कोण आहे? प्रत्येक सेवक कोण आहे? तेच इब्री 1:7 या ठिकाणी पूर्ण होत आहे. परमेश्वराने जे फायरचं नाव दिलेलं आहे, प्रत्येक देवाचा सेवक हा अग्नी ज्वाला आहे. प्रियानो, परमेश्वर तुम्हाला अग्नी ज्वाला बनवून पाठवणार आहे इथून. यू विल नॉट बी अ ऑर्डिनरी सर्वंट ऑफ गॉड, यू विल बी एक्स्ट्रा ऑर्डिनरी. हालेलुया. तुम्ही साधारण देवाचे सेवक नाही, अग्नीने भरलेले देवाचे सेवक आहात. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि गौरव असो. का? कारण आमचा परमेश्वर स्वतः अग्नी आहे. इब्री लोकांस लिहिलेलं पत्र 12:29, हिब्रूज 12:29, 12:29. कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे. कारण आमचा देव कोण आहे? भस्म करणारा अग्नी आहे. अवर गॉड इज कन्झ्युमिंग फायर. आमचा देव भस्म करणारा कोण आहे? अग्नी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आमचा देव भस्म करणारा अग्नी असल्यामुळे त्याचे सेवक गणांना पण त्याने काय केलेलं आहे? अग्नी बनवलेला आहे. प्रभूला धन्यवाद. जे इथं येताना साधारण होते, परंतु जाताना तुम्ही साधारण राहणार नाही. जाताना प्रभू तुम्हाला बदलून पाठवणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता तिसरं मी काय बोललो? अग्नीचं संरक्षण. थँक्यू. अग्नी, पहिलं काय मी बोललो? अग्नीचं पाचारण. दुसरं अग्नीचं सहवास. आणि तिसरं अग्नीचं संरक्षण. आता चौथं आणि शेवटचं या फर्स्ट सेशनचे चौथं आहे अग्नीचं जीवन. कोणतं आहे? अग्नीचं जीवन. अग्नीने भरलेलं जीवन. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि गौरव असो. तर प्रियांनो, हे जे अग्नीचं जीवन, याच्याबद्दल येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलेलं आहे. मॅथ्यू चॅप्टर 3:11. मत्तई 3 आणि वचन 11. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या वाहनं उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. प्रेज द लॉर्ड. तो कशाने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे? पवित्र आत्म्याने आणि अग्नीने. अग्नीने भरलेलं जीवन आपल्याला पाहिजे आहे प्रियांनो. एक ऑर्डिनरी लाईफ नाही आपल्याला, अग्नीने भरलेलं जीवन. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. आणि जसं प्रभू येशू ख्रिस्त बोलला होता, अग्नीने या मत्तई 3:11 दिलेल्याप्रमाणे योहान बोलत आहे की खूप लवकर तुमचा बाप्तिस्मा अग्नीने होणार आहे. आणि याची सुरुवात झाली. कधी सुरुवात झाली याची? अग्नीच्या अभिषेकाची सुरुवात झाली पेंटेकोस्टच्या दिवसामध्ये. प्रियांनो, पेंटेकोस्टचा संडे पालन करणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे माहिती आहे? त्याचे 2 कारण आहे का आपण ते साजरं केलं पाहिजे. दरवर्षी येत असतं. ज्यावेळेस हे रिसरेक्शन संडे होतं है ना, पुनरुत्थानाचा रविवार झाल्यानंतर 40 दिवसानंतर काय होतं त्याचा आपण ते साजरा करतो. प्रभूला धन्यवाद असो. तर येशू ख्रिस्त जो आहे, 50व्या दिवशी येशू ख्रिस्ताने पृथ्वीवर पवित्र आत्मा पाठवला होता. जेवढं महत्त्व ख्रिसमसला तुम्ही देता, तेवढंच महत्त्व याला पण दिलं पाहिजे. कारण आपण त्रैक्य देवावर विश्वास करणारे आहोत. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यावर आम्ही विश्वास करणारे आहोत.
येशू ख्रिस्त पृथ्वीवर आला तो दिवस कोणता म्हणून आपण साजरा करतो? ख्रिसमस म्हणून साजरा करतो. आणि किती आनंदाने, है ना. तसं पेंटेकोस्टच्या दिवसात कोण आला होता पृथ्वीवर? मग तेवढंच महत्त्व आहे याला पण अनेक लोकांना माहीत नाही. पेंटेकोस्टचा रविवार झाला तरी त्यांना माहीत नाही. आता सांगितलं तर ते त्यांना थोडं का असं होतं का होतं. प्रेज द लॉर्ड. तर पेंटेकोस्टच्या दिवसामध्ये पहिली गोष्ट हे झाली, पवित्र आत्मा पृथ्वीवर आला. त्रैक्य परमेश्वरामधला दुसरा देव, पहिला येशू आला, दुसरा पवित्र आत्मा आला. आणि दुसरं महत्त्व काय आहे, याच दिवशी मंडळीची स्थापना झाली. कोणाची स्थापना? मंडळीची. चर्च एस्टॅब्लिश झालं याच दिवशी, पेंटेकोस्टच्या दिवशी. त्याच्यापूर्वी चर्च नव्हतं, मंडळी नव्हती. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. तर या पेंटेकोस्टच्या दिवसामध्ये हा जो अग्नीचा बाप्तिस्मा आहे याची प्रचिती आली, याचा अनुभव आला. कसं आलं या आपण वाचूया. प्रेक्षितांची कृत्य 2 अध्याय वचन 3, ॲक्ट्स 2 and verse 3. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. इथं काय दिलेलं आहे? अग्नी उतरली. अग्नीच्या काय उतरल्या? जिभा उतरल्या आणि त्यांच्यावर बसल्या. प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्यांच्यावर अग्नी उतरली, पण पूर्ण अग्नी दिलेलं नाही. शरीरामध्ये जेवढे अवयव तेवढे दिले नाही. फक्त काय दिलेलं इथं? अग्नीच्या काय उतरल्या? काय उतरल्या अग्नीच्या? प्रेज द लॉर्ड. डोळे का दिलेलं नाही? कान का दिलेलं नाही? प्रभूला धन्यवाद. अग्नीच्या जिभा म्हणजे हेच आहे. त्या दिवशी ते अन्य भाषा बोलले. काय बोलले ते? अन्य भाषा बोलले. जिभेद्वारे त्यांनी काय बोललं? अन्य भाषा बोललं. प्रेज द लॉर्ड. हेच आहे पेंटेकोस्टच्या दिवशी अन्य भाषा पृथ्वीवर आलेला आहे आणि अग्नीच्या जिभा त्यांच्यावर उतरलेला म्हणजे पेंटेकोस्टच्या दिवसापासून अन्य भाषाची सुरुवात झालेली. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि गौरव असो. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 5 ठिकाणी लिहिलेलं आहे. ते पवित्र आत्म्याने भरले आणि नंतर अन्य भाषा त्यांना आल्या. आता तो आपला विषय नाही म्हणून मी तिथं जात नाही. तर प्रियांनो, पेंटेकोस्टच्या दिवसामध्ये हे अग्नीचा अभिषेक उतरला आणि ते अन्य भाषामध्ये बोलू लागले आणि ते अग्नी त्यावेळेस त्यांच्यावर उतरली. तर आपल्याला सर्वांना परमेश्वर काय बनवू इच्छितो? इब्री 1:7. त्याच्या सेवकांना काय बनवू इच्छितो? अग्नी ज्वाला, अग्नीने भरलेलं जीवन आपण व्यतीत केलं पाहिजे. तेच पेंटेकोस्टच्या दिवसामध्ये उतरलं होतं. तेच पंडिता रमाबाईमध्ये उतरलं होतं. तेच देवाचे सेवक आपल्यामध्ये पण उतरणार आहे आणि आपलं यापुढचं जे जीवन राहणार आहे ते अग्नीने भरलेलं जीवन राहायला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि गौरव असो. आणि फक्त तो आपल्याला आज अग्नी ज्वालाच बनवणार नाही, पण त्याच्यापेक्षा काहीतरी अजून मोठं काम करणार आहे. हालेलुया. आणि त्याच्यासाठी आपण वाचूया साम्स 104 and verse 4. स्तोत्र 104 आणि वचन 4 मध्ये काय दिलेले बघूया. वायूंना आपले दूत करतोस. वायूंना आपले दूत करतोस. अग्नी व ज्वाला यांना आपले सेवक करतोस. अग्नी आणि ज्वाला यांना काय करतो? आपले सेवक करतो. प्रेज द लॉर्ड. अजून जे माझ्याकडे जे बायबल आहे या बायबलमध्ये असं दिलेलं आहे, त्याच्या सेवकांना धगधगती आग करतो तो. प्रेज द लॉर्ड. काय करतो तो? धगधगती आग. म्हणजे असा अग्नी ज्याच्यामधून जे फायर निघत आहे, ताकद निघत आहे, अग्नी वाढत आहे, असं तो त्याच्या सेवकांना करत आहे. हालेलुया. आज आपल्यामध्ये किती सेवक लोक आहे? थोडे एक हात उंच करून दाखवा. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस तुम्ही अग्नी ज्वाला बनणार, तुमच्यामध्ये 2 मोठ्या क्वालिटी येणार आहे. 2 मोठ्या गोष्टी तुमच्यामध्ये येणार आहे. जी क्वालिटी अग्नीमध्ये आहे ती क्वालिटी परमेश्वर तुमच्यामध्ये पण देणार आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. अग्नीचं पहिलं क्वालिटी काय आहे? अग्नी या ठिकाणी जळत आहे आणि त्या अग्नीमध्ये काहीतरी वस्तू टाकले तर अग्नी त्या वस्तूला काय करून टाकेल?
त्याला पण अग्नी बनवून टाकणार. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ज्या वेळेस अग्नी बनणार, अग्नी ज्वाला बनणार, जर एखादी अन्य जातीची व्यक्ती तुमच्या संपर्कात आली तर त्याला पण तुम्ही काय बनवून टाकणार? अग्नी बनवून टाकणार. हालेलुया. त्यासाठी तुम्हाला अग्नी बनायचे आहे, तुम्हाला धगधगते अग्नी बनायचे आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. आणि दुसरी क्वालिटी अशी आहे अग्नीची, अयोग्य वस्तू अग्नीच्या जवळ येणार नाही. प्रेज द लॉर्ड. नको असलेले लोक तुमच्या जवळ येणार नाही. जर तुम्ही अग्नी ज्वाला बनले तर अयोग्य लोक तुमच्या जवळ येऊ शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. योसेफाचं जीवन आपल्याला माहिती आहे ना. योसेफ स्वतः एक अग्नी होता. हालेलुया. त्यामुळं अयोग्य गोष्ट त्याच्या लाईफमध्ये आणि त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराने येऊ दिलेले नाही. आपल्या सर्वांना ती अग्नी बनायची आहे. हालेलुया. आपल्याला कसं जीवन व्यतीत करायचं आहे? अग्नीचं जीवन व्यतीत करायचं आहे. अग्नीने भरलेलं जीवन व्यतीत करायचं आहे. आणि पहिलं मी बोललो अग्नीचं पाचारण. थँक्यू. दुसरं अग्नीचं सहवास. आणि तिसरं अग्नीचं, आणि चौथं अग्नीचं जीवन. प्रेज द लॉर्ड. हे सगळं पॉसिबल आहे. पॉसिबल आहे का? कारण जे वचन आता मी तुम्हाला बोललो ना, ते वचन पण अग्नीने भरलेलं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. या आपण वाचूया बुक ऑफ डिट्रॉनॉमी, त्याचं 4 अध्याय 4:36. शेवटचं वचन आपण वाचू. 4:36. डिट्रॉनॉमी 4:36. 4:36 अनुवाद. तुला शिक्षण द्यावे म्हणून आकाशातून त्याने आपली वाणी तुला ऐकविली आणि पृथ्वीवर त्याने तुला आपली महाअग्नी दाखवला. पृथ्वीवर काय दाखवलं तुला? महाअग्नी दाखवला. आणि अग्नीमधून निघालेले त्याचे शब्द तू ऐकलेस. प्रेज द लॉर्ड. अग्नीमधून निघालेले शब्द तू ऐकलेले आहे. हालेलुया. म्हणून त्याच्या 4 अग्नीच्या गोष्टी आज पॉसिबल आहे.